की मदद से जीतू का कवर्स के ऊपर से खेलने का प्रयास किया था उन्होंने, लेकिन बैट का फेस कहीं ना कहीं ज़्यादा खुल गया था, जिस वजह से अच्छी टाइमिंग देखने को नहीं मिली। स्कोर 3 रन बगैर नुकसान के। राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन टॉप ऑफ द ऑर्डर। अच्छी लाइन। जिशान थोड़ा संयम दिखा रहे हैं। आमतौर पर हम देखते हैं कि वो पहली गेंद से आक्रामक रुख इख्तियार कर लेते हैं, लेकिन आज एक संभली हुई शुरुआत देने का प्रयास कर रहे हैं अपनी टीम को। और कल ये रणनीति हमने देखी थी अंजुमन स्पोर्ट्स की ओर से, जब उनके सलामी बल्लेबाज लक्ष्य का पीछा करने के लिए आए थे, बाबू नाचन और भावेश वारे। बाबू नाचन आक्रामक खेल रहे थे और भावेश काफी संभल कर खेलने का प्रयास कर रहे थे। बढ़िया गेंद। गेंद हवा में जरूर थी, लेकिन विकेट कीपर थोड़े से दूर रह गए। स्ट्रगल कर रहे हैं बल्लेबाज जीतू। 2 गेंदों का सामना किया है और दोनों भी मिस टाइम स्ट्रोक्स उनके देखने को मिले हैं। अच्छी शुरुआत यहाँ पर उमेश तरे की। अभी तक केवल 4 रन खर्च किए हैं। 4 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। 6 ओवर का यह मुकाबला भिवंडी सिटी क्रिकेट का महासंग्राम। इस समय आप देख रहे हैं धर्मराजा चषक 2022 ताड़ाली। इस बार सीधे बल्ले से लॉफ्ट कर दिया है, खूबसूरती के साथ खेला हुआ स्ट्रोक डाउन द ग्राउंड। 4 रन। बेहतरीन स्ट्रोक। कहीं ना कहीं गेंद जो थी वो ओवर पिच थी, हालांकि पैरों की तरफ आ रही थी, ताकत झोंकने का ज्यादा मौका नहीं था, लेकिन सही स्ट्रोक का सिलेक्शन यहाँ पर सीधे बल्ले से खेला बॉलर के सिर के ऊपर से, जो कि बहुत ही सुरक्षित इलाका रहता है किसी भी बैट्समैन के लिए स्ट्रोक खेलने के लिए, वहां पर खेला और 4 रन प्राप्त किए। यस, सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे ते म्हणजे सन्माननीय राजूभाऊ चौगुले साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय आमदार महेशदादा चौगुले साहेब यांचे बंधू आहेत राजूभाऊ चौगुले. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम एंड सुस्वागतम. अंतिम गेंद पर सिंगल आया है और इसके साथ ही पहले ओवर की समाप्ति। स्कोर 9 रन बिना किसी नुकसान के। शिवास 11। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सुरुवात जर आपण बघितली, एक जमेची बाजू आहे. शिवा स्पोर्ट्स संघाची कुठलाही फलंदाज बाद झालेला नाहीये. ही जमेची बाजू आहे. धावसंख्या अंडर 10, कारण आयडियल कंडिशन आहे. अजय करत आपण पाहतोय लख सूर्यप्रकाश आहे. आकाशात कुठल्याही प्रकारे ढग नाही आहेत. वातावरणात स्वच्छ सूर्यप्रकाश आहे आणि अशा प्रकाशामध्ये धावसंख्या 60+ पेक्षा धावसंख्या असणं गरजेचं असणार आहे. क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे, पण शिवा स्पोर्ट्सच्या कॅप्टन शुभमने सांगितलेले की आम्ही 60 पेक्षा जास्त धावून बाहेर जाण्याचा प्रयत्न करू. जी हाँ, और 60 रनों तक कम से कम पहुंचना ज़रूरी है, क्योंकि दिन की रोशनी में मैच हो रहा है। रात में कल जो मैचेस हमने देखे, चर्चा यही हो रही थी कि 50 इस मैजिक फिगर, और सही भी था, क्योंकि 50 रन्स जब जब बने उनको चेज़ करना बहुत मुश्किल हुआ, बल्कि चेज़ वो रन्स हो ही नहीं पाए 50 के ऊपर के स्कोर। लेकिन दिन की रोशनी में बात अलग होती है। कंडीशंस कहीं ना कहीं बल्लेबाजों के लिए अच्छी रहती है और गेंद ज़्यादा ट्रैवल भी करती है, उसका असर नहीं रहता है हवा में, जिस वजह से बाउंड्री को क्लियर करना उतना मुश्किल काम नहीं रहता है। तो थोड़े अधिक रन्स दिन की रोशनी में हम एक्सपेक्ट कर सकते हैं। मैवर लेकर जीत पाटिल। जीतू के पास स्ट्राइक। ओह, कमजोर गेंद, फुल टॉस, स्विंग कर दिया है ऑन साइड में, स्क्वायर ऑफ द विकेट। गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन। येस, खराब चेंडू बघायला मिळाला, कारण फुलटॉस चेंडू होता आणि मला वाटते बीमरसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटिंग साईडकडनं बीमरसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. 6 धावा मिळाल्यात. रिप्लेमध्ये आमचे तिसरे पंच पाहतील, टीव्ही अंपायर. बल्लेबाज ने डीआरएस की मांग की है। तिसरे पंच काय या ठिकाणी निर्णय देतात पाहूया आपण. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा. पंचांचा इशारा नो बॉल, बीमर. त्यामुळे 7 धावा असतील आणि ह्यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. पंच इशारा करतायत. तो यहाँ पर रिव्यू भी सक्सेसफुल हुआ, बहुत अच्छा रिव्यू। हाइट ज़्यादा थी, बिल्कुल कमर के भी काफ़ी ऊपर ये फुल टॉस गेंद थी और बल्लेबाज बिल्कुल क्रीज में पीछे ही खेल रहे थे। अगदी बरोबर, कारण बीमर चेंडू होता. जवळपास आपण बघितलं फलंदाज थोडासा मागे गेला होता खेळण्यासाठी. हे पाहू शकता आपण रिप्लेमध्ये. यस,
एक अचूक डिसिजन म्हणतायत तिसऱ्या पंचांचा सुद्धा. और कहीं ना कहीं थर्ड अंपायर का काम भी काफ़ी आसान हो जाता है जब प्रिंस मूवीज़ जैसी ब्रॉडकास्टिंग टीम रहती है टेलीकास्ट करने के लिए अलग अलग एंगल से चीज़ें देखने को मिलती है। 7 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रनों पर पहुंच चुका है। बहुत ही खराब शुरुआत जीत पाटिल के लिए। ॲब्सोल्युटली अजय घरात प्रिन्स मूवीचं नाव नक्कीच अग्रक्रमाने घेतलं जाणार आहे आता. अगली गेंद फ्री हिट, एक और अच्छा मौका यहाँ पर जीतू के पास हाथ खोल सकते हैं, लेकिन बढ़िया गेंद, हालांकि हेलीकॉप्टर उड़ाया है वाइड ऑफ लॉन्ग ऑफ, वहां पर खिलाड़ी मौजूद है, एक ही रन मिलेगा। फ्री हिट गेंदों पर ज्यादा चौके छक्के देखने को मिलते नहीं है। मुझे तो ऐसे लगता है कि गेंदबाज पर कम दबाव रहता है, बल्लेबाज थोड़ा ज्यादा दबाव महसूस करते हैं। उनको ये लगता है कि मैच जीतने के लिए एक गेंद पर चौका या फिर छक्का चाहिए, इस तरह की मानसिकता हो जाती है और इसीलिए शायद दबाव में वो बड़े शॉट्स देखने को मिलते नहीं है फ्री हिट पर, जो कि आने चाहिए। नाही ॲब्सोल्युटली हे बरोबर आहे अगदी, कारण आपण बऱ्याचशा वेळेला बघतो फ्री हिटचा फायदा बऱ्याच वेळा घेतला जात नाही. यस, नरेशजी भोईर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज का ये पहला मुकाबला। संतोषजी पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. वेलकम. त्याचबरोबर रत्नाकरजी शिगवड यांचं सुद्धा आगमन झालं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं अगदी पहिल्या दिवसापासून सुद्धा यांच्याकडनं अपार मेहनत सुद्धा बघायला मिळते स्पर्धा संपन्न करण्यासाठी. देखिए 12:08 पर पहली गेंद डिलीवर हुई है इस मैच की और 25 मिनट के भीतर पहले 5 ओवर्स आपको पूरे करने हैं, नहीं तो फिर आखिरी ओवर में एक अतिरिक्त खिलाड़ी आपको सर्कल के अंदर रखना होगा। अगली गेंद दाहिने हाथ से ओवर द विकेट। फुल टॉस है इस बार, बहुत ही खूबसूरती के साथ निकाल दिया है, कवर और पॉइंट के बीच में से 4 रनों के लिए जबरदस्त स्ट्रोक। जबरदस्त क्लास फटका बघायला मिळाला. फुलटा चेंडू होता आणि अगदी उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. काय फटका खेळलेला आहे आणि चेंडू डीप कव्हर सीमा रेषेच्या बाहेर गेलेला आहे. एक दर्जेदार चौकार बघायला मिळतोय. कमजोर गेंद थी, ढीली गेंद थी, उसको सही नसीहत देते हुए जिशान पहले ओवर में काफी संयम उन्होंने दिखाया था। 2 गेंदें खेली थी, 2 सिंगल्स लिए थे सॉफ्ट हैंड से खेलते हुए, लेकिन इस बार मौका मिला तो उस पर टूट पड़े। पहली बाउंड्री जिशान की। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन। इस बार शॉट हम पुल किया, गेंद हवा में, फील्डर डीप में रहेंगे भी तो मौका नहीं है उनके पास, क्योंकि गेंद आउट ऑफ द पार्क। 6 रन। यस, अतिशय चांगला फटका. तितका चेंडू शॉर्ट नव्हता, मात्र शॉर्ट डाऊन पुल खाली होता, खेचून मारला होता आणि डीप मिड विकेटला जाणारा हा एक दर्जेदार षटकार बघायला मिळतोय. बहुत बढ़िया पोजीशन में आकर शॉट्स खेल रहे हैं, सिर को स्थिर रख रहे हैं और गेंद को आने दे रहे हैं। अभी तक वो जो बल्लेबाजी की है जिशान ने, पूरे कंट्रोल में नजर आए हैं, कोई भी फॉल्स स्ट्रोक उन्होंने खेला नहीं है। ॲब्सोल्युटली क्रिकेटिंग फटके बघायला मिळत आहेत. चांगल्या चेंडूचा सन्मान केलेला आहे, एकेरी दुहेरी धाव घेतलेली आहे आणि खराब चेंडू मिळाल्यानंतर त्याचा समाचार घेतलेला आहे. चेंडूला सीमारेषेचा रस्ता दाखवलेला आहे. बेहतरीन शुरुआत यहाँ पर टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए शिवाज 11 की। रन संख्या 27 बिना किसी नुकसान के। पहले ओवर में 9 रन आए थे और जीत पाटिल की पहली 3 गेंदों पर 18 रन आ चुके हैं। ये उम्मीद नहीं होती है, जीत पाटिल एक इकोनॉमिकल बॉलर माने जाते हैं, एक विकेट टेकिंग ऑप्शन है, लेकिन शुरुआत कहीं ना कहीं खराब रही है। पहली ही गेंद उन्होंने बीमर की, उस पर छक्का लगा, उसके बाद एक फुल टॉस गेंद हमने देखी, उस पर बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव देखने को मिला और उसके बाद ये गेंद जो हल्की सी पीछे रखी हुई थी। बल्लेबाज बहुत अच्छे फॉर्म में नजर आते हुए, खासतौर पर जीशान, जितू ने भी अच्छी बल्लेबाजी की है, उनके बैट से भी एक चौका और एक छक्का निकला है। 13 पर बैटिंग करते हुए जीशान खेल रहे हैं 12 पर। यस, आमचे एक महाराष्ट्राचे नामवंत समालोचक बाळासुब्रमण्यम अय्यर सर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तो शुरुआत में ही यहाँ पर परेशानियां बढ़ती हुई रिद्धि सिद्धि स्पोर्ट्स के कैप्टन की। दिन की रोशनी में जैसे कि हमने चर्चा भी की कि ये एक्सपेक्टेशन है कि ज़्यादा रन्स देखने को मिलेंगे, बिल्कुल वैसी ही शुरुआत यहाँ पर धमाकेदार शुरुआत हुई है। पावर प्ले अभी भी चल रहा है, मात्र 3 खिलाड़ी सर्कल के बाहर। अगली गेंद दाहिने हाथ से राउंड द विकेट। बढ़िया गेंद, बेहतर लंबाई, बेहतर लाइन। स्वप्नील पाटील, आपलंही हार्दिक स्वागत आहे. वेलकम. यस, एक महाराष्ट्राचे नामवंत समालोचक
कित्येक मेगा इव्हेंटमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकतात, खास करून रतनभाऊ चषक या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आपण सातत्याने ऐकलात. बाळासुब्रमण्यम अय्यर सर गेली जवळपास 43 इयर्स 43 वर्षापासून समालोचन करत सिनियर समालोचक यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. जहां टूर्नामेंट में 4 चांद लगाने के लिए अय्यर सर भी तैयार है. बिल्कुल अगली पारी में आप उनको सुनोगे. लो फुल टॉस उठा के खेल दिया है. कोशिश अच्छी थी फील्डर की, लेकिन नंदन पहुंच नहीं पाए पूरी तरह से गेंद तक और गेंद बाउंड्री के बाहर. 4 रन मिलेंगे. येस, खूप चांगला फटका होता. गॅप चांगली शोधली होती, प्रयत्न केला होता नंदन पाटीलने, मात्र नंदन पाटीलला चकून हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला होता. 4 धावांसाठी चौकार. 32 धाव होत आहेत. एक चांगली धावसंख्या, खूप चांगली धावसंख्या, कारण आपण पाहतोय दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. आणि शिवा स्पोर्ट्सचे कॅप्टन शुभम यांनी सांगितलं होतं 60चा आकडा आम्ही पार करून आता मात्र 75 प्लस कडे पाहत असणार आहे असं वाटतंय. निश्चित रूप से इस बार भी आगे रखने का प्रयास. इनसाइड एज लगा, खेलना चाहते थे, कवर्स में गेंद मिड ऑन की तरफ चली गई थी और एक तेज सिंगल वहां पर. अच्छा तालमेल दोनों सलामी बल्लेबाजों के बीच में. बहुत ही आकर्षक शुरुआत है शिवाज 11 के लिए. 2 ओवर का खेल समाप्त हुआ. स्कोर 33 रन बिना किसी नुकसान के. रन बनाने का औसत इस समय 16.50 रन प्रति ओवर. जीत पाटिल काफ़ी खर्चीले साबित हुए हैं. एक ऐसे बॉलर है जो आमतौर पर 2 ओवर्स करते हैं, लेकिन आज बड़ा मुश्किल लग रहा है जिस तरह से उनका पहला ओवर घटा है. 23 रन कुल मिलाकर उन्होंने खर्च किए हैं. जो 33 रन बने हैं उसमें 3 अतिरिक्त रन है, एक वाइड, एक नो बॉल और एक बाई के जरिए रन आया था. बहुत बड़ी मंत्रणा वहां पर चल रही है. एक कॉन्फ्रेंस, मिडिल कॉन्फ्रेंस नजर आ रही है रिद्धि सिद्धि स्पोर्ट्स की ओर से. देखिए समय बहुत ही महत्वपूर्ण है. समय के मामले में सहयोग करना होगा, नहीं तो फिर आखिरी ओवर में एक अतिरिक्त खिलाड़ी सर्कल के अंदर आपको रखना पड़ेगा. 14 मिनट का वक्त लिया गया है पहले 2 ओवर्स के लिए. ताड़ाली में मौसम बहुत ही औसम है, बहुत ही खूबसूरत मौसम है और मैदान का जो नज़ारा है वो देखने लायक है. मैदान के इर्द गिर्द काफ़ी अच्छे हरे भरे वृक्ष भी नजर आते हैं. येस, राजेशी चौधरी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण ही मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. आपण पाहतोय अगदी मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये एक चांगली दमदार सुरुवात बघायला मिळाली. आपण फ्लडलाईन रात्री बघायला मिळाल. धावांचा जवळपास दुष्काळ पडला होता आणि या पहिल्याच मॅचमध्ये मात्र एक चांगली धावसंख्या बघायला मिळते. आम्ही वळणार आहोत स्वागत आणि सन्मानाकडे, कारण मान्यवर कक्षामध्ये आमचे सन्माननीय राजूभाई चौगुले, परेशजी चौगुले युवा नेते आहेत, भाजपा युवा मोर्चा भिवंडीचे अध्यक्ष, यांच्या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. उमेशजी चौधरी आपण आपले शुभ हस्ते करायचे आहे. उमेशजी आपण आपले शुभ हस्ते सन्माननीय राजूभाई चौगुले साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत भिवंडीचे, त्यांचं स्वागत आणि सन्मान. आक्रमण बघायला मिळते. दोन्ही फलंदाज या ठिकाणी दुधारी तलवार चालताना दिसते, कारण आपण पाहतोय की जिशान त्यावर जितू दोघांनी आक्रमणाला सुरुवात केलेली आहे.
जितू का ये दूसरा सिक्सर, 2 चौके भी जड़ चुके हैं और कुल मिलाकर तीसरा छक्का है इस पारी का। गजब की शुरुआत शिवास 11 के लिए। मात्र 13 गेंदों का खेल समाप्त हुआ है और 39 रन स्कोर बोर्ड पर टांग दिए हैं दोनों प्रारंभिक बल्लेबाजों ने। फ्लाइंग स्टार्ट। येस, फ्लाइंग स्टार्ट बघायला मिळते. 39 धावा आणि असं वाटते की हाय स्कोरिंग मॅच बघायला मिळेल. या स्पर्धेचा पण लो स्कोरिंग मॅच सुद्धा बघितलेला आहे. 25 धावा दोन संघाच्या नावावर आहे. एक तर वराल दिवसभर ताडाळी आणि त्यानंतर संघ जो आहे मायरा स्पोर्ट्स. मायरा स्पोर्ट्सच्या नावावर जेव्हा 25 धावा बघायला मिळाल्या तेव्हा वराल दिवसभर ताडाळी संघाचे जे खेळाडू आहेत त्यांनी थोडासा सुटकेचा श्वास सोडला होता की कोणीतरी आपला सहकारी आहे. चलिए, कल लोवेस्ट टीम टोटल्स देखने को मिले थे, आज शायद हाईएस्ट टीम टोटल्स भी देखने को मिल सकते हैं। मुझे अच्छी तरह से याद है जब पिछली दफ़ा ग्रामीण का टूर्नामेंट आयोजित किया गया था इस मैदान पर, तो उसमें गोरसई बी टीम ने 99 रन बनाए थे 5 ओवर्स में एक मैच में। तो दिन की रोशनी में वो टूर्नामेंट खेला गया था और दिन की रोशनी में यहाँ पर बहुत सारे रन्स बनते हैं। एक तो विकेट भी जो है वो टार विकेट है, डांबर विकेट है, लेकिन जैसे फ्लड लाइट्स ऑन हो जाती है तो ज़रूर कंडीशंस भी बदल जाती है, उसका थोड़ा सा प्रभाव रहता ही है खेल में। और बैटिंग करना अंडर फ्लड लाइट्स काफ़ी मुश्किल रहा, कल रात वो देखने को भी मिला। सूर्य देवता पूरी तरह से प्रसन्न है, आसमान में किसी तरह की कोई बादल नहीं है, साफ सुथरा आसमान और चमकदार ये ट्रॉफी है धर्मराजा चषक 2022। इस बार थोड़ा सा इम्प्रोवाइज तरीके से खेला है, स्वीप किया है ऑफ स्टंप के बाहर निकलते हुए। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद है, एक ही रन मिलेगा। सिंगल की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 40 रन बिना किसी नुकसान के। विकेट की सख्त ज़रूरत है यहाँ पर, ब्रेक थ्रू अभी तक मिला नहीं है रिद्धी सिद्धि स्पोर्ट्स को। येस, ॲब्सोल्युटली. कारण तुम्हाला जर प्रेशर बिल्डअप करायचं असेल, दबाव टाकायचा असेल तर फलंदाज बाद करणं हा एकच पर्याय असणार आहे. जर फलंदाज बाद केले नाही तर मिडल ऑर्डरचे फलंदाज चांगल्या प्रकारे फटकेबाजी करू शकतात. अक्सर कहा जाता है कि रनों की बड़ी इमारत हासिल करनी है तो नींव मजबूत होनी चाहिए, और मजबूत नींव बहुत ही ठोस आधारशिला रखते हुए प्रारंभिक बल्लेबाज जीतू 25 पर 12 पर खेल रहे हैं जीशान। अगली गेंद राउंड द विकेट। इस बार पूरी लंबाई की गेंद थी, हल्के हाथों से ड्राइव किया है और 2 रन के बारे में सोच रहे थे, लेकिन फील्डर बहुत ही सतर्क है डीप में। इस बार दूसरे रन का मौका मिला नहीं। बहुत सूझबूझ भरी बल्लेबाजी भी हो रही है, ऐसे नहीं कि हर गेंद पर प्रहार किया जा रहा है। जब भी कमज़ोर गेंद मिली है उस पर प्रहार किया है बल्लेबाजों ने, और अच्छी गेंदों पर उन्होंने सम्मान उन गेंदों को देखते हुए सिंगल डबल्स लिए हैं। स्ट्राइक को भी अच्छी तरह से रोटेट किया है। बहुत ही ज़बरदस्त बल्लेबाजी दोनों प्रारंभिक बल्लेबाजों द्वारा। इस बार उल्टा स्ट्रोक, गेंद हवा में है, स्ट्रोक फंस गया और आसान सा कैच फ्लाई स्लिप की दिशा में। पहली सफलता आखिरकार अपनी टीम को दिलाते हुए उमेश तरे। जीतू माली लौटते हुए पेविलियन की राह पर। अच्छी पारी खेलने के बाद 41 पर 1 इस समय शिवास 11। येस, खूप चांगली फलंदाजी केली. नंतर रिव्हर्स स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र थर्डमॅनला शॉर्ट थर्डमॅनला एक चांगला झेल समाप्त केला गेला आणि 41 धावांची पार्टनरशिप सुरुवात खूप चांगली करून दिलेली आहे. आणि जितू माळ्याने जी फलंदाजी केलेली आहे 25 धावांची खेळी, सिल्वर जुबली. आणि चेंडूंचा जर सामना आपण बघितला 11 चेंडूमध्ये 25 धावांची खेळी, म्हणजे आपण जर बघितलं 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं खूप चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिलेली आहे. जीतू माली ने अपना काम बखूबी से निभाया है। हालांकि और भी लंबी पारी खेल सकते थे, इस बार कहीं ना कहीं इम्प्रोवाइज क्रिकेट खेलने के चक्कर में अपना विकेट फेंक बैठे। जसं वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे, कारण पहिली 5 षटके 25 मिनिटात पूर्ण करायची आहेत, अन्यथा पेनलाइज करण्यात येईल. नए बल्लेबाज शुभम आए हैं। शुभम गुलवी आते ही उछाल दिया है गेंद को वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से, झन्नाटे तार, सिक्सर। आक्रमकता बघायला मिळते पुन्हा एकदा. अगदी पहिल्या चेंडूवर जेव्हा एखादा षटकार लागतो ना, तेव्हा फलंदाजाचं मनोधैर्य जबरदस्त वाढत असतं. आणि पहिल्या चेंडूवर षटकार सुरुवात खरं त्याने चांगली करून दिली होती, आणि त्यानंतर शुभम फलंदाजीला आला आणि पहिल्या चेंडूवर षटकार लगावला गेला. धावसंख्या होती 47, 47. पाहू शकता आपण कशा प्रकारे षटकार लगावला गेला. अगदी
लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा अचूक टायमिंग फुटवर्क चेंडूवरची नजर बघायला मिळाली. बड़े ही खतरनाक बल्लेबाज है शुभम गुलवी और इस सीज़न में बहुत अच्छे टच में भी है. ग्रामीण क्रिकेट हो या फिर सिटी क्रिकेट, अच्छा खेल पेश कर रहे हैं. अपने लॉन्ग लीवर्स का बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं अपनी बल्लेबाजी में. पहली गेंद बिल्कुल उनके पाले में थी और देखिए प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक खेला है उन्होंने. लॉफ्टेड ऑन ड्राइव किया और 6 रन हासिल किए. इन 6 रनों से टीम का स्कोर 47 पर पहुंचता हुआ. अभी भी तीसरे ओवर का खेल चल रहा है. इस ओवर के बाद और 3 ओवर्स का खेल बचा हुआ है, तो कहीं ना कहीं 80 प्लस भी स्कोर देखने को मिल सकता है यदि इसी तरह की बल्लेबाजी जारी रही तो. अगला मैच देखना मत भूलिएगा. मैगी 11 बनाम MSC नायगांव. दोनों टीमों के कप्तानों से निवेदन है, रिक्वेस्ट है, आपको टॉस के लिए आना है. दोन्ही कॅप्टननी कृपया आमची ऑर्गनायझिंग कमिटीशी संपर्क साधायचा आहे, त्वरित संपर्क साधायचा आहे. तरे के स्पेल की आखिरी गेंद इस बार ऑफ स्टंप के बाहर निकलकर पुल कर दिया है. एक और बेहतरीन स्ट्रोक, फिर से 6 रन. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार बघायला मिळते. खेचून मारलं होतं, जवळपास उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि खेचून मारला आणि बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. आणि याचबरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत. टाळ्यांचा आवाज आपला पोहोचेल. 50चा आकडा पार होतोय. 53 धावा झालेल्या आहेत. ऐसे लगता है कि शुभम गुलवी जो है वो डगआउट से ही सेट होकर आए हैं. जिस तरह से बल्ले के बीचों बीच लेकर बड़े बड़े शॉट्स खेल रहे हैं. 2 गेंदों पर लगातार 2 छक्के उनके बल्ले से. 17 रन आए इस तीसरे ओवर से, बल्कि 20 रन आए, माफ कीजिएगा. काफी खर्चीला ओवर रहा उमेश तरे का. उनका स्पेल यहाँ पर समाप्त हुआ. 2 ओवर में 29 रन खर्च किए, 1 सफलता प्राप्त की और 3 ओवर के पश्चात स्कोर है 53 रन 1 विकेट के नुकसान पर. यस, आम्ही जाणार आहोत आमच्या मान्यवर कक्षामध्ये, कारण खेळाबरोबर आमची संस्कृती अतिथी देवो भव. मान्यवरांचे स्वागत आणि सन्मान. मान्यवर कक्षामध्ये सुदामजी सावंत समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान मी नरेशजी भोईर याला होतो की आपण आपल्या शुभहस्ते यांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभहस्ते करायचं आहे. सुदामजी सावंत यांचं स्वागत आणि सन्मान नरेशजी भोईर आपण आपल्या शुभहस्ते करायचं आहे. नरेशजी भोईर आपल्या शुभहस्ते स्वागत आणि सन्मान करतील. सुदामजी सावंत समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांचं. धर्मराजा चषक 2022 मध्ये पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर आणि खास करून यूट्यूबच्या माध्यमातून, प्रिन्स मूवीच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहत आहेत, आमच्याशी जोडलेले हजारो प्रेक्षक, या सर्वांचं मी या स्पर्धेचे प्रणेते, करता धरता भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे वरिष्ठ नगरसेवक निलेशदादा चौधरी साहेब तसेच ताडाळी स्पोर्टच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत, वेलकम अँड सुस्वागतम. पाहू शकता आपण निलेशदादा चौधरी साहेब यांना पाहू शकता, या स्पर्धेचे प्रणेते आणि खऱ्या अर्थानं त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. हे पर्व दुसरं आहे. टी व्ही मॉनिटर आपण पाहू शकता. आणि केवळ क्रिकेट नाही तर कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा नेहमी त्यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जाईल. नक्कीच ब्रेकअप मिळाल्यानंतर त्यांच्या कार्याविषयी आम्ही नक्की चर्चा करू, कारण केवळ क्रिकेट मर्यादित नाही, क्रिकेटपुरते ते मर्यादित नाही, तर कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, नो डाऊट राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठा ठसा त्याने उमटवलेला आहे. वळूया आपण चौथं षटक. यावेळेला मात्र चेंडू डाव्या इष्टी सोडून जातोय, डाव्या इष्टीच्या बाहेरून जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. धावसंख्या होती 54, 54. गेंदबाजी में पहला परिवर्तन किया गया है. जैन को आक्रमण पर लाया गया है. अच्छे वेरिएशंस दिखाते हैं गेंदबाजी में और विकेट्स निकालने की क्षमता उनके अंदर जरूर है. याला मात्र चेंडू हवेत आहे, सोपा झेल सुटतोय. कॅचेस विन द मॅचेस समीकरण क्रिकेटमध्ये असतं, मात्र एक सोपा झेल सुटतोय मिड विकेटला आणि हे धोकादायक ठरू शकतो. अजय आपण पाहतोय बऱ्याचशा वेळेला एखादा झेल जर घेतला सामन्याला कार्याची मिळते, विजयाकडे वाटचाल होते, आणि एखादा झेल जर आपण सुटला तर मात्र पराभवाकडे बऱ्याचशा वेळेला सामोरं जावं लागतं. जी हाँ, छोटी छोटी बातें भी रहती है क्रिकेट के खेल में.
देखिए, कैच ड्रॉप होना एक क्षण की बात होती है, लेकिन उसके बाद क्या होता है, जिस बल्लेबाज का कैच ड्रॉप होता है, कई बार हम देखते हैं कि वही बल्लेबाज फिर तबाही मचा देता है। यानी कि लम्हों की खता होती है और सदियों को उसकी सज़ा भुगतनी पड़ती है। नाही, ॲब्सोल्युटली आपण पाहतोय. वर्ल्ड कपचा आपण विचार जर केला तर पाहू शकता आपण वर्ल्ड कप 1983 मध्ये व्ही रिचर्ड्सचा घेतलेला कपिल देवने झेल. त्यानंतर वर्ल्ड कप 99 मध्ये किंवा वर्ल्ड कप 1987 मध्ये माईक गॅटिंगने घेतलेला कपिल देवचा झेल. वर्ल्ड कप 99 मध्ये आपण बघितलं होतं की हर्षल गिबने स्टीवचा झेल सोडला. असे कित्येक उदाहरणं देता येतील. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. याला पुन्हा एकदा स्विचिट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जर बघितला आपण वाईड यॉर्कर होता, अगदी उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा. 20 क्रिकेटला सुरुवात झाल्यापासून इम्प्रोव्हायझेशन वाढलेले, सातत्याने इम्प्रोव्हाइज फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. जी हाँ, आधुनिक क्रिकेट में आड़े टेढ़े स्ट्रोक्स ज़्यादा देखने को मिलते हैं। शायद 2020 क्रिकेट से पहले भी कई बल्लेबाज थे जो टेनिस बॉल क्रिकेट में इस तरह के शॉट्स बल्लेबाज खेलते रहे हैं। याला मात्र शॉर्ट आर्म पुलचा फटका आणि चेंडू डीप मिड विकेटला. या ठिकाणी मात्र झेल घेतला जातोय. धीमी गति की गेंद थी, उस पर विकेट प्राप्त किया है जैन ने और विकेटों की सख्त ज़रूरत है। देखिए, थोड़ा वेट भी किया था, उसके बाद पुल किया, लेकिन सीधे फील्डर की गोदी में खेल बैठे। हल्का सा फंबल हुआ था वहाँ पर, लेकिन गलती नहीं हुई है, ये अच्छी बात है। गैप में नहीं खेल पाए और एलिवेशन जो चाहते थे बैट्समैन वो मिला नहीं, काफ़ी फ्लैट स्ट्रोक चला गया था। विकेट का पतन होता हुआ यहाँ पर जैन को मिली है सफलता। शुभम गुल भी काफ़ी खतरनाक नजर आ रहे थे, 2 छक्के लगाए थे उन्होंने आते ही, 12 रन बनाकर पेविलियन में लौटते हुए। असे एक आक्रमक बॅक टू बॅक 2 षटकार लगावले होते आणि ह्यावेळेला सुद्धा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शिवम गुळवीचा होता. मात्र डीप मिड विकेटला एक चांगला झेल. आणि यापूर्वी चर्चा झाली होती अजय करत की कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. झेल घेणं तुमची फलंदाजी इतकी महत्त्वाची आहे, गोलंदाजी महत्त्वाची आहे, तितकंच तुमचं क्षेत्ररक्षण सुद्धा ए दर्जाचं असणं फार गरजेचं असतं. जी बिल्कुल, यदि किसी मैच को आपको जीतना है तो खेल के तीनों डिपार्टमेंट्स में अच्छा कार्य करना बहुत ही ज़रूरी है। और साथ में एक और पहलू रहता है, कप्तानी। कप्तान के ऊपर भी बहुत कुछ निर्भर करता है कि किस तरह का फील्ड प्लेसमेंट वो अपने गेंदबाजों को देता है और किस तरह से गेंदबाजों का इस्तेमाल कप्तान करता है। आता मात्र फलंदाज श्री बिग बॉल चिराग माळे आलेला आहे. याच्याकडनं खूप अपेक्षा आहेत. शिवम यांनी सांगितलं चिरागकडनं सुद्धा खूप अपेक्षा आहेत. ज्यांनी यावेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू खूप चांगला चेंडू होता, अगदी ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता. ज़बरदस्त गेंदबाजी, नए बैट्समैन के फुटवर्क को टेस्ट करने का प्रयास। फुल एंड ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर रखा था, लगभग पॉपिंग क्रीज में टप्पा था। चिराग माली अभी अभी क्रीज पर आए हैं। अच्छा ओवर घटता हुआ जैन का, मात्र 2 रन खर्च किया अभी तक। स्कोर इस समय 55 रन, 2 विकेटों के नुकसान पर। कमबॅक करताना पाहतोय. आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. पंच डेड बॉलचा इशारा करतायत आणि महत्त्वपूर्ण एक सफलता सुद्धा आपल्या संघाला प्राप्त करून दिलेली आहे, कारण डेंजरस वाटणारा शुभमला त्याने बाद केलेला आहे. याला मात्र जागेवरनं फटका खेळलेला आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. एफर्टलेस, कुठल्या प्रकारे ताकदीचा वापर केला होता, मात्र अचूक फुटवर्क बघायला मिळालं. बिल्कुल, आपने तो मेरे मुंह की बात छीन ली। ज़्यादा ताकत का यहाँ पर इस्तेमाल नहीं किया गया था। टाइमिंग लाजवाब, बॉटम हैंड का अच्छा इस्तेमाल करते अपनी बल्लेबाजी में। देखिए, केवल फ्लिक भर कर दिया था, कम से कम प्रयास और ज़्यादा से ज़्यादा परिणाम हासिल करते हुए चिराग माली सिक्सर के साथ उन्होंने अपना रन बनाने का सिलसिला शुरू किया है। टीम का टोटल अब 61, 61 रन, 2 विकेटों के नुकसान पर। येस, मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट बघायला मिळाला. अचूक फुटवर्क, टायमिंग, चेंडू कुठे ते दूर निघून गेला होता. डीप वाईडिश मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. आता मात्र धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या झाल्या 61. चौथं षटक हे मार्गस आपण जर सरासरी बघितली 15 पेक्षा जास्त सरासरी आहे. जैन पुन्हा एकदा याला मात्र ड्राईव्ह केले, ताकदवर फटका, चेंडू सरळ जातोय तो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उमेश तैनात आहे. तोपर्यंत मात्र संधी मिळेल फक्त 1 धाव पूर्ण करण्याची आणि एका धाव्याने धावसंख्या झाली 62.
15.50च्या सरासरीने धावा जमवल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. बहुत अच्छी स्थिति में मैं समझता हूँ इस समय शिवाज 11 रिद्धि सिद्धि स्पोर्ट्स को अभी भी वापसी करने की ज़रूरत है. उनके गेंदबाजों को, उनके पास अभी भी समय है. 2 ओवर का खेल इस पारी में बचा हुआ है और आखिर के 2 ओवर्स में यदि यहाँ से 80 के अंदर भी रोकने में कामयाब होते हैं गेंदबाज तो वो ज़रूर उनके लिए थोड़ी सी रिकवरी हो सकती है. और अंडर 80 यहाँ पर टोटल चेज किया जा सकता है मेरे ख्याल से दिन की रोशनी में. हालांकि उसके लिए भी बहुत बढ़िया बैटिंग करनी पड़ेगी. खिलाड़ी बहुत रिलैक्स यहाँ पर डगआउट में, क्योंकि टीम अच्छी स्थिति में है. 4 ओवर्स के बाद 62 रन 2 विकेटों के नुकसान पर. या सभापूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आपण हा खेळाडू कक्ष पाहतोय. स्वर्गीय धीरज बाबू पाटील आणि खऱ्या अर्थाने त्यांचे सुपुत्र ग्रामपंचायत ओळीचे माजी सरपंच मनीष धीरज पाटील यांच्या माध्यमातून आपण जी बाईक पाहतोय, मॅच बस सिरीजची बाईक त्यांनी स्पॉन्सर केली, त्यांच्या परिवाराने स्पॉन्सर केली. त्यांचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. अगले मैच के टॉस के लिए दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको तुरंत पहुंचना है टॉस बॉक्स में. मैगी स्पोर्ट्स के कैप्टन और एमएससी नायगाव के कैप्टन. जब्बर सिंह राजपुरोहित हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत. मी उमेशजी चौधरी आमचे आयोजक यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ती यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. उमेशजी चौधरी यांचं शेड्यूल आज आणि उद्या खूप बिझी असणार आहे, कारण सत्कार सम्राट त्यांना व्हावं लागणार आहे. त्यांच्या शुभास्ते जब्बर सिंह राजपुरोहित हे मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान उमेशजी आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. वळूया आपण मॅचकडे. यावेळी मात्र पोल करण्याचा प्रयत्न मिस टाइम भटकाय, पण मात्र झेल होणार नाही, कारण मिडॉनला कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. स्वतः गोलंदाजाने प्रयत्न केला होता, पोहोचू शकला नाही. तोपर्यंत मात्र फलंदाजाला संधी मिळाली 1 धाव पूर्ण करण्याची. पहली गेंद पर कंधे का जोर लगाया राजा गुलवी ने. बड़ी इंटरेस्टिंग बात है, राजा गुलवी जो है इस समय रिद्धि सिद्धि स्पोर्ट्स के लिए खेल रहे हैं. उनके छोटे भाई विपक्षी टीम में खेल रहे हैं शुभम गुलवी, जो कि आउट हो चुके हैं 12 रन बनाने के बाद. मौका जरूर था लेकिन मुश्किल अवसर था. राजा पुन्हा एकदा गोलंदाजीचे मार्गस. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. शॉर्ट पॉइंटला चेंडू जातोय. तोपर्यंत मात्र फलंदाजाला संधी मिळते 1 धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या झाली 64, 64. बड़ा ही दुर्लभ नज़ारा इस समय क्रीज पर. दोनों भी बायात के बल्लेबाज. बहुत कम ये चीज़ देखने को मिलती है. ग्रामीण क्रिकेट हो या फिर भिवंडी का सिटी क्रिकेट हो, बहुत कम बार ऐसा दृश्य देखने को मिलता है. और इसके बाद भी एक और लेफ्टी बैटर है इस टीम के पास. राजा गुळवी पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. 7 ते 8 पावलांचा रनअप. याला फुलटॉस चेंडू आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप वाईडिश मिड विकेटला सहज सोपा सुंदर झेल म्हणता येईल, कारण कुठल्या हालचाल सुद्धा करावी लागली नाहीये. आणि या ठिकाणी खेळी संपुष्टात आलेली आहे चिराग माळीची. गेंद उतनी सटीक नहीं थी. फुल टॉस गेंद मिली थी, वो भी जूसी फुल टॉस ही थी, लेकिन बहुत ज़्यादा जोर से खेलने का प्रयास, ठीक तरह से टाइम नहीं कर पाए चिराग माली. जब उन्होंने छक्का लगाया था तब ज़्यादा ताकत का इस्तेमाल नहीं किया था. टाइमिंग उनकी तब लाजवाब थी, लेकिन इस बार टाइमिंग गड़बड़ा गई और एक आसान सा कैच डीप में गिरने वाला ये तीसरा विकेट चिराग ने बनाए. कुल मिलाकर 8 रन अपनी टीम के लिए. टीम का स्कोर है 64, 3 विकेटों के नुकसान पर. 5वें ओवर का खेल प्रगति पर. आप देख रहे हैं इस समय धर्मराजा कप 2022 ताड़ाली. बहुत ही खूबसूरत टूर्नामेंट का आयोजन वराल देवी स्पोर्ट्स ताड़ाली की ओर से. कल के सारे मैचेस अंडर फ्लडलाइट्स हुए थे और टूर्नामेंट के ओपनिंग सेरेमनी में बॉलीवुड सुपरस्टार महिमा चौधरी मैम को हमने देखा. कई सारे मान्यवर भी उपस्थित थे. आज भी वीआईपी डायस पर कई सारे मान्यवर उपस्थित है और दर्शकों की संख्या धीरे धीरे बढ़ती हुई. जैसे जैसे खेल और आगे बढ़ेगा, जो स्टैंड्स हैं वो पूरी तरह से खचाखच भर जाएंगे. राजा को सफलता मिली है. अभी तक ओवर अच्छा घटा है. पहली 3 गेंदों पर सिर्फ 2 रन खर्च किए हैं. नए बल्लेबाज क्रीज पर पहुंचे हैं सुबोध. अच्छी गेंद, लेकिन उतना ही बेहतरीन स्ट्रोक, चॉप ड्राइव खेला है उन्होंने.
स्वीपर कवर की तरफ 2 रन लेना चाहते हैं। यहाँ पर मौका है, जी हाँ, उसको बुना लिया गया है, बैट्समैन रन आउट। रिप्लेमध्ये आपण पाहू शकता अगदी कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली होती. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये झालं आणि यस खूप चांगला डिसिजन पंचांचा. दुसरी धाव घेण्यासाठी फलंदाज हा धावपास झालेला आहे. मांगीलाल पालीवाल फॅम टीम मॅगी 11 त्याचबरोबर MSC नायगाव दोन्ही कॅप्टननी टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. क्या जबरदस्त निर्णय है अंपायर का। कल भी हमने देखा था कि बहुत कम बार तीसरे अंपायर की मदद ली गई थी। MSC नायगांव के कैप्टन और मैगी के कैप्टन, आपसे रिक्वेस्ट है, आपको टॉस के लिए आना है और जिस टीम के कप्तान टॉस के लिए सही समय पर उपस्थित नहीं रहेंगे उस टीम को पेनलाइज किया जाएगा। 5वं षटक अजय हे मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत तब्बल आमचे एक्सपर्ट स्कोरर 38 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. त्यामुळे पेनल्टी असणार आहे. शेवटच्या षटकामध्ये त्यांना 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये ठेवावीच लागतील. दोन्ही ऑनफिल्ड पंचांच्या माहितीसाठी शेवटचं षटक जेव्हा सुरू होईल तेव्हा 4 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या आतमध्ये असतील. एक एक्स्ट्रा क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये असेल. देखिए, भिवंडी का सिटी क्रिकेट जो है वो पूरी दुनिया भर में मशहूर है, लेकिन कहीं ना कहीं ये बात अच्छी लगती ही नहीं है कि बहुत ज़्यादा समय बर्बाद किया जाता है, तो इस पर गौर करना होगा सभी खिलाड़ियों को। ने बैट्समैन करण कदम, यावेळेला मात्र फटका खेळला. चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे, लॉंग लेग सीमारेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. इसे बीच माननीय श्री किरण पाटिल साहब का यहाँ पर शुभ आगमन हुआ है। आपका बहुत बहुत स्वागत है धर्मराजा कप 2022 में। आपसे रिक्वेस्ट है, आपको मंच पर आना है। चौके से खाता खुलता हुआ करण कदम का, छोटी गेंद थी, उसका पूरा फायदा उठाया, अच्छे पोजीशन में आकर हुक किया था गेंद को। अभी तक ओवर बहुत अच्छा रहा था राजा का, लेकिन इस गेंद पर बाउंड्री हासिल की है बल्लेबाज ने। यानंतर फ्लिक केलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेल होण्याची संभावना नाही. कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीपमधून जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण होईल आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. 70 अंदाज केला होता जेव्हा सुरुवात झाली होती 75 प्लस कडे पाहत असणार आहे. अजूनही 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 5 षटके ही वेळेत पूर्ण केलेली नाहीये. तब्बल 39 मिनिटे वेळ लागलेली आहे. त्यामुळे या वेळेला शेवटच्या षटकामध्ये 4 क्षेत्ररक्षक जे आहेत ते 30 सर्कलच्या आतमध्ये असतील. पाण्याची व्यवस्था सुद्धा करायची आहे. ये रूल तो ठीक है कि एक खिलाड़ी एक्स्ट्रा आपको सर्कल के अंदर रखना है आखिरी ओवर में पेनल्टी के तौर पर, लेकिन बहुत ज़्यादा समय लिया जा रहा है और शायद हो सकता है कि आने वाले समय में कुछ और प्रकार की पेनल्टी हो सकती है। ॲब्सोल्युटली, कारण खूपच जास्त वेळ घेतलेला आहे. कारण वेळेसंदर्भात डिसिप्लिन असणं फार गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा खेळ खेळतात ना तेव्हा डिसिप्लिन असणं फार गरजेचं आहे. शिस्त असणं फार गरजेचं आहे. यांचं मान्यवर कक्ष, मान्यवर कक्षामधून आमचे हे मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहतोय. धर्मराजा चषक 2022 मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. सर्व मान्यवरांचं, त्याचबरोबर सर्व खेळाडू, सर्व प्रेक्षक आणि विशेषतः विशेष स्वागत या ठिकाणी असणार आहे ते म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहत आहेत, प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहत आहेत, या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. कृपया विनंती असणार आहे की पार्किंगमध्ये प्रमुख जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये ज्या कोणाच्या बाईक असतील पार्किंग झोनमध्ये घेऊन जायच्यात, आपण पार्क करायच्या आहेत. मान्यवर जेव्हा जेव्हा येत आहेत तो त्यांचा प्रमुख रस्ता आहे. MSC नायगाव त्यावर मॅगी 11 दोन्ही कॅप्टननी टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपण जर वेळेत टॉस बॉक्समध्ये आला नाहीत तर पेनल्टीचा सामना करावा लागेल. यस, डिसिप्लिन ठेवण्यात येईल. MSC नायगाव संघाचे कॅप्टन आलेले आहेत. आपण फोटो पाहतात. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री सन्माननीय कपिल पाटील साहेब,
आमच्यासोबत आतापर्यंत जोडले जाणार आहेत. यानंतर ज्यांचा आवाज आपण ऐकणार आहात एक महाराष्ट्राचे नामवंत समालोचक, खास करून रतनभाऊ चषकामध्ये त्याचा आवाज किंवा कित्येक मेगा इव्हेंटमध्ये ज्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला ते म्हणजे बाळासुब्रमण्य मायर सर. वेलकम, खूप खूप स्वागत आहे. याला मात्र खेळण्याचा आपल्याला टायमिंग बरोबर साधलेला नाही. चेंडू सरळ जाते मिड विकेटला, फक्त एकच धाव मिळेल. खास करून कॉमन प्रीमियर लीग आम्ही खूप एन्जॉय केली. अजय बाळासुब्रमण्य मायर सर, त्याचबरोबर आम्ही कॉमन प्रीमियर लीगला खूप एन्जॉय केलं. खूप डिसिप्लिन स्पर्धा होती कॉमन प्रीमियर लीग. हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे HS एंटरप्राइजेस तसेच त्या परिसरातली जी संघटना आहे याला मात्र लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. उंच आणि असं वाटे की क्लिअर करेल मिड विकेट बाउंड्री. सीमारेषेच्या पलीकडे जाणारा हा दर्जेदार षटकार. हालांकि गेंद काफी ऊपर चली गई थी, लेकिन जितनी ज्यादा ऊंचाई थी उतनी ज्यादा दूरी भी थी स्ट्रोक में. बेहतरीन स्ट्रोक, ताकत का पूरा इस्तेमाल करते अपने स्ट्रोक में जीशान सलामी बल्लेबाज के तौर पर आए थे और अभी भी डटे हुए हैं. और एक सेट बैट्समैन का आखिर के ओवर्स में आपका क्रीज पर होना बहुत ही फायदेमंद साबित होता है आपकी टीम के लिए. ये दूसरा सिक्सर निकला है जीशान के बल्ले से. काफ़ी अच्छी बैटिंग की है उन्होंने. टॉप ऑर्डर के सभी बल्लेबाजों ने अपना काम बखूबी से निभाया है मेरे ख्याल से, जिस वजह से एक अच्छा टोटल देखने को मिल रहा है. 77 रन 4 विकेटों के नुकसान पर. यावेळेला फुलटा चेंडू आहे, ताकदवर फटका खेळलेला आहे, मात्र क्षेत्ररक्षक तयार त्या डीप मध्ये. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झालेली 78. स्ट्रोक खेलने के बाद, रन पूरा करने के बाद अभ्यास कर रहे हैं कि किस तरह से खेलना चाहिए था इस फुल टॉस गेंद को. बैट का फेस जो है वो जल्दी क्लोज किया, जिस वजह से वो एलिवेशन प्राप्त नहीं कर पाए थे स्ट्रोक में. याला मात्र डाऊन दी ग्राउंडचा फटका, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. तोपर्यंत मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते. धावबाची शक्यता आहे, मात्र फलंदाज क्रीजमध्ये सुखरूप पोहोचतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झाल्या 80. बढ़िया तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच में और अच्छा स्ट्रोक भी था. हालांकि 100% टाइमिंग नहीं थी, लेकिन मिड ऑफ सर्कल के अंदर है उसको देखते हुए निश्चित रूप से काफ़ी अच्छा स्ट्रोक. मिड ऑफ को क्लियर करते हुए ये 2 रन हासिल किए हैं करण कदम ने. 8 पर पहुंचे हैं करण और 22 पर बैटिंग करते हुए जीशान. दो गेंदे अभी भी इस पारी में शेष. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. याला मात्र खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हा थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेरून जातोय. धावसंख्या अजूनही थांबलेली 80 आणि आता मात्र अंतिम चेंडू आहे, शेवटचा चेंडू आहे. यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. धावबाची शक्यता आहे आणि पंचांकडे या ठिकाणी इशारा येतोय. फलंदाज धावबाद. तर धावसंख्या झालेली आहे 80 धावा झालेल्या आहेत. त्याने 81 धावांचं लक्ष्य. मयूरजी चौधरी यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. मित्रांनो, काही क्षणातच या ठिकाणी ग्रामपंचायत ओवलीचे माजी सरपंच, त्याचबरोबर ज्यांनी या स्पर्धेसाठी बाईक आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे, सन्माननीय मनीजी धीरज पाटील यांचं आगमन होणार आहे. तसेच एक सरपंच नीरजी जाधव यांचं सुद्धा आगमन होईल. तो पारी का यहाँ पर समापन हुआ है. बहुत बढ़िया टोटल 80 रन बनाए हैं 5 विकेटों के नुकसान पर. शिवास 11 ने टॉस हार कर पहले बैटिंग करते हुए
81 रनों की चुनौती है रिद्धि सिद्धि स्पोर्ट्स के सामने। आइए चलते हैं अब अगले मैच के टॉस की तरफ। मैगी स्पोर्ट्स और एमएससी नायगांव के बीच में बड़ा मुकाबला। येस, खूप खूप धन्यवाद अजय. दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. मी मान्यवरामध्ये विनंती करणार आहे, भाजपा युवा मोर्चा भिवंडीचे अध्यक्ष सन्माननीय राजूभाऊ चौगुले साहेब, आपण आपल्या शुभास्ते टॉस होणार आहे. आपल्या शुभास्ते नाणेफेक होईल. दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. येस, सन्माननीय राजूभाऊ चौगुले साहेब यांच्या शुभास्ते टॉस होईल. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. स्मिथ आर्य जी, आपको भी आना है. स्मिथ आर्य जी, आपको भी आना है हमारे टॉस बॉक्स में. दोन्ही कॅप्टन आहेत एमएससी नायगाव. अनस, खूप खूप स्वागत आहे. आतिश, खूप खूप स्वागत आहे. कॉइन एक बाजू जर आपण बघितली तर धर्मराजा चषक आणि दुसरी बाजू सुद्धा माहीत आहे वरालदेवी स्पोर्ट ताडाळी ऑर्गॅनिक कमिटी. दोन्हीपैकी एकाचं नाम निर्देशन आपण करायचं आहे. कॉलिंग आपण सुरुवातीलाच कॉलिंग करायचं आहे. धर्मराजा, आपलं म्हणणं आहे धर्मराजा चषक. राजू भाऊ, आपण आपल्या शुभास्ते टॉस करायचं आहे. येस, टॉस जो जिंकलेला आहे मॅगी 11 संघाने. यस, आपण हे जे गिफ्ट हॅम्पर आहे ते सर्वप्रथम टॉस विनर संघ कॅप्टनला आपल्या शुभास्ते द्यायचं आहे. आतिश भामरे, कॅप्टन ऑफ मॅगी 11. यस, राजूभाऊ चौगुले साहेब, आपला खूप खूप आभार. आपण टॉससाठी आलात. सर्व मान्यवरांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण टॉससाठी आलात. पुन्हा एकदा सन्मानाने आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. आतिश, नाणेफेक जिंकलेली आहे. धर्मराजा चषक 2022 मैदानात जेव्हा प्रवेश केला तेव्हा कसं वाटलं? जेव्हा मैदानात प्रवेश केला तेव्हा एकदम आयोजनाचा एकदम जो ग्राउंड आहे, जो ताडालीला प्रॅक्टिस होतो त्याच्यापेक्षा एकदम एकदम नॅचरल ग्राउंड वाटत आहे. एकदम टॉस जिंकलेले, नाणेफेक जिंकलेले, काय निर्णय फिल्डिंग करण्याचा. कुणाकडे जास्त अपेक्षा असणार आहे? सुरुवातीला गोलंदाज जे असतील जे तुम्हाला अर्ली ब्रेक थ्रू मिळवून देतील. हिमांशू आहे, सूरज आहे. साधारण एक माइंडसेट केला असेल किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल, कारण आयडियल कंडिशन आहे. लख सूर्यप्रकाश आहे, क्रिकेटसाठी पोषक वातावरण आहे. तसा माइंडसेट काय केलेला नाही, पण पहिली मॅच आहे, एवढं कमीत कमी धावेत रोखण्याचा प्रयत्न करू. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. अनस, कैसे लगा आपने जब एंट्री की मैदान में? बहुत अच्छा लगा, ग्राउंड को बहुत अच्छा मेंटेन किया है. टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करनी है, कहाँ तक जाना चाहेंगे? 60+ टारगेट करना चाहेंगे. कौन से ऐसे बल्लेबाज है उनसे ज़्यादा उम्मीदें रखेंगे जो शुरुआत अच्छी करके देंगे? मिराज है, अकील है, पिंटू है. तो क्या पहले ही मैच में कशमकश और पावर पैक मुकाबला दर्शकों को देखने को मिलेगा? जी बिल्कुल. ऑल दी बेस्ट. आपके टीम के लिए भी बहुत सारी शुभकामनाएं. मित्रांनो, यानंतर जी मॅच होणार आहे ती म्हणजे मॅगी 11 विरुद्ध एमएससी नायगाव. मॅगी 11 संघ कॅप्टन आतिश भामरे यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि एमएससी नायगाव संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट आतिश. आणि मी घेऊन जातो त्या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील माझे सहकारी समालोचक अजय घरत. धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवली सर. सभी दर्शकों का एक बार फिर से दिल की गहराइयों से स्वागत. वराल देवी स्पोर्ट्स ताड़ाली आयोजित
धर्मराजा चषक 2022 में दूसरे दिन का खेल आपके सामने है और आज का ये पहला मुकाबला जहां पर 81 रनों की बड़ी चुनौती रखी गई है रिद्धि सिद्धि स्पोर्ट्स के सामने। मैगी स्पोर्ट्स के मैनेजिंग डायरेक्टर शाहिद अंसारी, इनका शुभ आगमन हुआ है। आपका बहुत बहुत स्वागत है। शाहिद अंसारी जी, आपसे रिक्वेस्ट है, आपको मंच पर आना है। शिवास 11 ने बल्लेबाजी तो बहुत बढ़िया की है, लेकिन मैच जीतना है तो गेंदबाजी और क्षेत्ररक्षण भी अच्छा करना होगा। प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर नंदन पाटील और उनके साथ यस टी व्ही मॉनिटर आपण पाहू शकता या स्पर्धेचे प्रणेते आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आहे, भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे वरिष्ठ नगरसेवक, बीजेपीचे माजी गटनेते, एक सामाजिक बांधिलकी ज्यांनी खऱ्या अर्थाने जोपासली। खरं तर सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेब यांना आपण टी व्ही मॉनिटर पाहू शकता। एक सफल चषक मागच्या वर्षी सुद्धा ही स्पर्धा झाली होती आणि हे दुसरं पर्व आहे। निलेशदादांविषयी बोलायचं झालं तर खऱ्या अर्थाने अजय घरात कोरोनाचा जेव्हा काळ होता ना, कोरोनाच्या काळामध्ये जवळपास दररोज कोरोना काळात दोन धर्मराजा टायमाच्या सेवा 1500 लोकांना संस्थेने जेवणाची व्यवस्था केलेली त्यांनी केली। विविध तब्बल कार्ये एक महिन्याभर 4.5 लाख लोकांची व्यवस्था त्यांनी कोरोना काळामध्ये केली। त्याचबरोबर खास करून इथून जाण्यासाठी व्यवस्था कोरोना काळामध्ये जवळपास युपी मध्ये लॉकडाऊन वाराणसीमध्ये दरम्यान पहिल्या जवळपास दिवसापासून 3 ते 4 ते संपूर्ण बसेसची व्यवस्था लॉकडाऊन त्यांनी केली मध्ये मोफत। 4,82,000 लोकांना जेवण वाटप। धर्मराजा सार्वजनिक किचनची कोकण आयुक्तांकडून पाहणी। कोकण विभागीय सन्माननीय आयुक्त भावेशजी शिवाजीराव मनशेली यांचं दौड, आगमन झालेलं आहे। जिल्हाधिकारी आपलं राजेश हार्दिक हार्दिक नर्वेकर, स्वागत आहे। तसेच उपविभागीय अधिकारी निलेशजी डॉक्टर जाधव, मोहन विद्यमान नळदकर, सरपंच, भिवंडी पालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण अष्टीकर सरपंच आदी रामजी शासकीय चौधरी आणि मित्रांनो आत्ताच आगमन झाले सन्माननीय मनीषजी धीरज पाटील, आमचे बाईक स्पॉन्सर, यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। वेलकम वेलकम एंड सुस्वागतम। बढ़िया शुरुआत नंदन पाटिल द्वारा, जगह मिली, फुल टॉस गेंद मिली ऑफ स्टंप के बाहर, उसका फायदा उठाया और बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव, पहली गेंद पर 4 रन। टारगेट जो है वो रिवाइज टारगेट अब 83 रनों का रहेगा, क्योंकि 2 रनों से पेनलाइज किया गया है रिद्धि सिद्धि स्पोर्ट्स को और 2 रनों का जो एडवांटेज है वो मिला है शिवास 11 को। उनके कुल स्कोर में 2 रन ऐड किए गए। 80 रन बनाए थे तो 82 रन उनका टोटल बनता है और 83 रनों की चुनौती है, बड़ी चुनौती है। अच्छी शुरुआत की है नंदन ने। नंदन के साथ संदेश आए हैं पारी की शुरुआत करने के लिए और गेंदबाजी का सिलसिला शुरू किया है ऋषभ काठे ने। यस आपण मान्यवर कक्षामध्ये पाहतोय रितेशजी करणे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। यस माजी सरपंच ग्रामपंचायत ओळी मनीषजी धीरज पाटील, ज्यांच्या माध्यमातून यांच्या परिवाराच्या माध्यमातून बाईक दिलेले मॅन ऑफ द सिरीज प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, यांचं सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आणि विशेष आभार निलेशजी जाधव यांना सुद्धा आपण पाहू शकता। क्रिकेटशी ज्यांचं खूप आतुर नातं आहे, निलेशजी जाधव विद्यमान सरपंच आहेत ग्रामपंचायत ओळीचे, आपलं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत। इथे जे एनकर यांना सुद्धा आपण मान्यवर कक्षामध्ये पाहू शकता टी व्ही मॉनिटरवर, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत। शुरुआत काफ़ी बढ़िया रही है नंदन की और डॉक्टर गवली सर, हम देखें तो नंदन पावर प्ले के बहुत ही खतरनाक बल्लेबाज है, किंग ऑफ द रिंग के नाम से भी मशहूर है, क्योंकि पावर प्ले का जिस तरह से फायदा नंदन पाटिल उठाते हैं शायद ही कोई बल्लेबाज उठा पाए। येस नंदन पाटील यांना जे नाव दिलं गेलं किंग ऑफ द रिंग हे अजय घरत यांनी दिलं आहे आणि मी तर त्याला नेहमी पॉवर प्लेचा बादशाह, पॉवर प्लेचा बादशाह म्हणून त्यांचं नाव आहे। कित्येक सामन्यामध्ये याप्रमाणे नाव जे ठेवलेलं आहे नावाप्रमाणे त्यांनी खेळ केलेला आहे। खासतौर पर लेट परशुराम टावरे स्टेडियम में, वहाँ पर उन्होंने पावर प्ले में कई बार ज़बरदस्त शुरुआत दिलाई है अपनी टीम को और 2 बार 6 गेंदों पर लगातार 6 चौके लगाने का रिकॉर्ड भी है सिटी क्रिकेट में उनके नाम पर। ऋषभ काठे फ्रंटलाइन बॉलर, छोटी गेंद पुल किया है, गेंद हवा में, फील्डर है डीप में लेकिन काफी दूर है फील्डर और गेंद मैदान के बाहर। 6 रन मिलेंगे। जबरदस्त बल्लेबाजी यहाँ पर नंदन पाटिल की, गेंद की लेंथ को भी बहुत जल्दी पिक कर लेते हैं, यह भी एक विशेषता है उनके बल्लेबाजी की। बैकफुट पर वजन ट्रांसफर करते हुए पुल किया, टाइमिंग बहुत अच्छी थी। डिप मिड विकेट और डिप स्क्वायर लेग के दरमियान यह हवाई फायर, पहला मैक्सिमम नंदन पाटिल के बल्ले से। अपने तीखे तेवर दिखाते हुए शुरुआत से ही नंदन पाटिल, आवश्यक रन रेट जो है वो 14 के करीब है और उसको मद्देनजर रखते हुए यहाँ पर शुरुआत की गई है नंदन पाटिल द्वारा। अच्छा खासा अनुभव भी है नंदन के पास।
ऋषभ काठे के पास उनकी तुलना में उतना अनुभव तो नहीं है, लेकिन ऋषभ काठे ने भी पिछले 2 सीजन में बहुत बढ़िया गेंदबाजी की है और शुरुआती ओवर्स में विकेट्स लगातार दिलाते रहे हैं अपनी टीम को। इस बार सामने लॉफ्ट किया है, खाली क्षेत्र है, लॉन्ग ऑन की दिशा में, फिर से गेंद सीमा रेखा के बाहर, एक और छक्का। अलग अलग लेंथ पर गेंदबाजी हो रही है, लेकिन नंदन को उससे कुछ फर्क नहीं पड़ता है और जिस तरह की गेंद आएगी उस तरह की शॉट्स वो खेल सकते हैं। मैदान के चारों तरफ शॉट्स खेलने की एबिलिटी है। यस, नंदनला कुठल्या प्रकारे बंधन नाहीये, त्याचा नैसर्गिक खेळ करताना तो दिसतोय. खरं तर सातत्यानं तो क्लास हे पाहू शकता आपण. बाईक प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज जी बाईक जी आहे, आणि बाईक स्पॉन्सर आमच्या मान्यवर कक्षामध्ये सन्माननीय माजी सरपंच ग्रामपंचायत ओळीचे सन्माननीय मनीष धीरज पाटील हे मान्यवर कक्षामध्ये त्यांच्या माध्यमातून त्यांच्या परिवाराच्या वतीने ही बाईक स्पॉन्सर केली. त्यांचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. हे असं पंचांचा काही षटकार आहे, 6 धावांसाठी षटकार. जी हाँ, 6 रनों का इशारा आया भी था, लेकिन फिर भी चेक किया गया था यहाँ पर कंट्रोल रूम में और बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर जाकर गिरी है गेंद। पहली गेंद पर चौका, उसके बाद लगातार 2 सिक्सर्स। नंदन पाटिल बहुत ही खतरनाक नजर आ रहे हैं और उनकी पीठ जल्द से जल्द देखना पसंद करेंगे गेंदबाज। इस बार थोड़ा सा इनसाइड आउट खेला, गेंद हवा में, वहां पर खिलाड़ी मौजूद, लेकिन कैच ड्रॉप। नंदन पाटिल को जीवनदान मिलता हुआ, गेंदबाज काफी हताश, काफी निराश। 2 रन पूरे। नाही, नंदन पाटीलला जीवनदान देणं हे महागात पडू शकतं, कारण नंदन पाटील असा एक फलंदाज आहे, आक्रमकता त्याच्यात ठासून भरलेली आहे. सातत्याने क्लास क्रिकेट खेळण्यामध्ये सुद्धा वाकबगार आहे, खास करून गॅप शोधण्यामध्ये. कारण यापूर्वीच अजय गर्ते यांनी उल्लेख केला होता की चौकार लागोपाठ 6 चौकार मारण्याचा विक्रम त्यांनी 2 वेळा केलेला आहे. अच्छा मौका था नंदन को जल्दी आउट करने का। रन संख्या 18 बिना किसी नुकसान के। इस बार स्विंग किया है ऑन साइड में, गेंद हवा में है, फिर से कैच का मौका। इस बार कोई गलती नहीं, इस बार मुश्किल अवसर था लेकिन लाजवाब कैच, बाउंड्री लाइन के नजदीक काउ कॉर्नर की दिशा में, और आखिरकार नंदन आउट होते हुए शुभम ने कमाल कर दिया है बाउंड्री लाइन के नजदीक। बेहतरीन कैच, खूप चांगला झेल आपण पाहतोय. जवळपास आपल्या उजव्या बाजूला जाऊन अगदी जागेवरनं खेळला होता. आपण बघितलं अगदी जागेवरनं सहजगत्या खेळला होता, कुठल्या ताकदीचा वापर नव्हता केला, पण तो वाईड ऑफ लॉंगॉनला एक चांगला झेल. काफी अच्छी शुरुआत मिली थी नंदन को और पिछली गेंद पर कैच भी ड्रॉप हुआ था, तो थोड़ा सा कहीं ना कहीं संयम भी दिखा सकते थे, लेकिन हर गेंद पर वो आक्रामक शॉट खेलने का प्रयास कर रहे थे. इस बार ऊंचाई काफी ज्यादा रही और बाउंड्री लाइन को क्लियर नहीं कर पाए. प्रेजेंस ऑफ माइंड यहाँ पर देखने को मिला फील्डर का. दिमाग में बाउंड्री रखी थी उन्होंने, नजरें बिल्कुल गेंद के ऊपर बनाई हुई थी और सही समय पर ऊपर उछले भी थे. हवा में ऊपर की तरफ खुद को स्ट्रेच करते हुए कैच लपका है शुभम गुलवी ने. 18 रन बनाने के बाद आउट हुए हैं नंदन और टीम का स्कोर भी है 18 रन. येस, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना या ठिकाणी आपण पाहतोय संघाला सुरुवात खूप चांगली केली होती, मात्र खरं तर खेळपट्टीवर राहणं गरजेचं असताना एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मोठा षटकार मारण्याच्या प्रयत्नात नंदन पाटील बाद झालेला आहे. अत्यधिक आक्रामक खेलने का प्रयास, जिसके चलते नंदन को मैदान छोड़ना पड़ा है. नए बैट्समैन राजा गुलवी, एक खतरनाक बल्लेबाज आउट हुए तो दूसरे खतरनाक बल्लेबाज मैदान में पहुंचे हैं. हाई स्कोरिंग मुकाबला है, 83 रनों का टारगेट इस मैच को जीतने के लिए रिद्धि सिद्धि स्पोर्ट्स कालियर के सामने. देखिए, मैदान के बाहर जो प्रैक्टिस चल रही है, उन खिलाड़ियों से रिक्वेस्ट है कि आपको प्रैक्टिस बंद करनी है. पहले ओवर की आखिरी गेंद, प्ले एंड मिस, बढ़िया गेंद थी, हल्की सी आह निकली गेंदबाज के मुंह से, बल्ले के काफी करीब से गेंद विकेट कीपर के पास पहुंची थी. अच्छी वापसी ऋषभ काठे की, जरूर खर्चीले साबित हुए लेकिन बड़ी सफलता हासिल की उन्होंने, नंदन को आउट किया. पहले ओवर का खेल समाप्त, स्कोर 18 रन, 1 विकेट के नुकसान पर रिद्धि सिद्धि स्पोर्ट्स कालेर. यहां से बचे हुए 5 ओवर्स में 65 रनों की आवश्यकता है, तो आवश्यक रन रेट थोड़ा सा कम होता हुआ, जो 14 के करीब था वो अब 13 रन प्रति ओवर का.
स्पष्ट रणनीति है कि पावर प्ले को मैक्सिमाइज करना है। बल्लेबाज यही कोशिश कर रहे हैं कि हर गेंद पर बड़े शॉट्स खेले जाए पावर प्ले में। यह आकर्षक बाइक है हीरो HF100 स्पॉन्सर्ड बाय मिस्टर मनीष पाटील। यस नक्कीच माजी सरपंच सन्मान्य मनीष धीरज पाटील यांनी जी बाईक स्पॉन्सर केलेली आहे स्वर्गीय धीरज पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवाराने ही बाईक स्पॉन्सर केली, त्यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो। ही आकर्षक बाईक प्लेयर ऑफ दी टूर्नामेंट, मैन ऑफ द सीरीज। और कौन इस बाइक पर सवार होगा ये कल रात पता चलेगा। उपस्थित होते कल की रात आखिरी रात रहेगी। 16,000 लोकांचे ऑनलाईन अर्ज भरण्यात आले। डे नाइट प्रतियोगिता और पहला टूर्नामेंट वृद्धाश्रमामध्ये औषध वाटप करण्यात आले। डे नाइट हो रहा है। मजुरांना चहा बिस्किट औषध वाटप करण्यात आले। त्याचबरोबर त्यांची शिकवण सुद्धा माननीय कक्षामध्ये आहेत। 15,000 गोरगरीब लोकांना राशन किट वाटप करण्यात आले। खरं तर जवळपास मोफत बस सेवा भिवंडी ते तेलंगणा संघर्ष गुजरात। करताना दिसले, हे पाहू शकता आपण निलेश दादांना या ठिकाणी। बहुत ही कमजोर गेंद, उसका फायदा उठाया गया है। लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर गेंद को निकाल दिया है 4 रनों के लिए। संदेश केणी का खाता खुलता हुआ इस चौके की मदद से। पहले ओवर में कोई भी गेंद खेलने का मौका उनको नहीं मिला। दीप बेरिया की ये पहली गेंद थी और बड़ी ही कमजोर गेंद रही। लूजनर से शुरुआत की है दीप बेरिया ने। युवा खिलाड़ी है लेकिन काफ़ी प्रतिभाशाली खिलाड़ी दीप बेरिया। और भिवंडी एकता ट्रॉफी में आपको याद होगा डॉक्टर गवली सर, इन्होंने बहुत अच्छी गेंदबाजी की थी विक्टोरियन स्पोर्ट्स के विरुद्ध। हालांकि उनकी टीम हार गई थी, लेकिन मैच का जो पेनल्टीमेट ओवर किया था उन्होंने बहुत ही ज़बरदस्त यॉर्कर पर यॉर्कर डाले थे। और आखिरी ओवर में, हालांकि वो मैच उनको जीतना चाहिए था, लेकिन अंतिम ओवर में उस तरह की बॉलिंग देखने को नहीं मिली। मेरे ख्याल से कुछ 17 या 18 रन डिफेंड करने थे आखिरी ओवर में। इस बार ऑन साइड में खेलने का प्रयास, ऑफ स्टंप के बाहर की फुलर लेन के गलत स्ट्रोक का चयन कर बैठे थे संदेश के ने। यस वेलकम, सुस्वागतम। दरम्यान या ठिकाणी भिवंडी सिटी क्रिकेट कंट्रोल कमिटी अर्थात BC4 चे विद्यमान अध्यक्ष अमोलजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। इस बार थोड़ा शफल कर चुके थे ऑफ स्टंप की तरफ और यस, शायद ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी अमोलजी पाटील यांचं सुद्धा एक फार मोठे सहकार्य लाभलेलं आहे। सो वेलकम अमोलजी, खूप खूप स्वागत आहे। क्या कमाल की गेंद थी, धीमा डाला था, उंगलियां फेरी थी, ऑफ ब्रेक की तरह गेंद की थी। लेग स्टंप के बाहर पिच हुई और बिल्कुल स्टंप्स के ऊपर से गेंद निकल गई, घूमकर अंदर की तरफ आई थी। संदेश को लगा कि शायद वाइड होगी। स्लॉक स्वीप करने का प्रयास, टॉप एज, तेज सिंगल। हवा में जरूर रही थी गेंद, लेकिन शॉर्ट फाइन लेग पर पूरी तरह से कैरी नहीं हुई। सिंगल की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन 1 विकेट के नुकसान पर। आज के मैचेस की रूपरेखा, इसके बाद मैगी स्पोर्ट्स और MSC नायगांव के बीच में मुकाबला, उसके बाद अमान स्पोर्ट्स और SK स्पोर्ट्स के बीच में मुकाबला रहेगा। जय मसूबा पिंपलास और जॉली स्पोर्ट्स कामतघर के बीच में आज का चौथा मैच। आज का 5वां मुकाबला रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स और अंजुमन स्पोर्ट्स के बीच में खेला जाएगा। उसके बाद विक्टोरियन स्पोर्ट्स और टिमगर 11 के बीच में मैच रहेगा। इस बार केवल ऊंचाई है स्ट्रोक में, दूरी नहीं है। कोशिश बहुत बढ़िया थी लेकिन कैच ड्रॉप। लॉन्ग ऑन से भी फील्डर आए थे, गेंदबाज ने कोशिश की, गेंदबाज के हाथों से गेंद छिटकी और जो खिलाड़ी दौड़ कर आए थे लॉन्ग ऑन से, उनके पास भी मौका था लेकिन काफ़ी तेज गति से गेंद पर आए थे, जिस वजह से वो भी गेंद को कैच नहीं कर पाए और आखिरकार कैच ड्रॉप होता हुआ। यस, उंचच उंच जवळपास चेंडू थांबला होता आणि 4 क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी आला। तब्बल 3 क्षेत्ररक्षक होते जे घेण्याचा प्रयत्न करत होते। कॉलिंग तितकंसं चांगलं झालं नाही, कारण जेव्हा क्षेत्ररक्षक खूप जवळ येतो ना, खरं थांबायला पाहिजे, अशा वेळेला कॉलिंग करणं फार गरजेचं असतं। और देखिए ऐसे में दुर्घटना होने की भी संभावनाएं बढ़ जाती है। बहुत तेज गति से आए थे लॉन्ग ऑन के फील्डर, हालांकि ऋषभ अच्छे पोजीशन में आ गए थे, बल्कि दीप बेरिया। मुश्किल अवसर था, पीछे की तरफ भागते हुए कैच लपकना कभी भी आसान नहीं होता है। स्कोर अब 25 रन 1 विकेट के नुकसान पर। थोड़ा सा उछाल कम था इस गेंद में, ऑन साइड में खेल दिया है। लॉन्ग ऑन और मिड विकेट के दरमियान काफ़ी मशक्कत करनी पड़ी वहाँ पर फील्डर को, और इससे पहले कि फील्ड किया जाता 2 रन लेने का मौका राजा गुलवी के पास। राजा पहुंचे 4 पर, टीम का स्कोर 27 1 विकेट के नुकसान पर।
यहाँ से और 56 रनों की ज़रूरत है। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, यानी कि पावर प्ले समाप्त हो चुका है। 4 ओव्हर्स में 56 रनों की ज़रूरत। 27 धावा झालेत. आपण पाहतोय आस्किंग रन रेट जर आपण बघितलं 13.83, म्हणजे रन रेट तर मात्र बरोबर आहे. नेट टू नेट फाईट बघायला मिळते. देखिए टीम मीटिंग ज़्यादा देर के लिए नहीं लेनी है। सभी टीमों से ये रिक्वेस्ट है, समय के मामले में प्लीज़ सहयोग करें। फक्त टीम मीटिंग आपण ड्रिंक्स इंटरवल स्ट्रॅटेजिक टाइम जेव्हा असेल तेव्हा घ्यायची आहे, लक्षात घेते. यानंतर आमच्यापर्यंत ऑर्गनायझिंग कमिटी सूचना आलेली आहे, पंच कमिटीची सूचना आलेली आहे. उत्तर 3 प्रदेश, षटके राजस्थान, संपल्यानंतर कर्नाटक टीम मीटिंग इत्यादी घ्यायची आहे. भागात फक्त पोहोचवण्यात आली. 2 किंवा 3 मिनिटाचा एक ब्रेकअप असेल स्टॅटिक टाइम. संपूर्ण हे आपण पाहू शकता या ठिकाणी जो कोरोना काळ होता अजय घरत, त्या ठिकाणी खूपच लोक अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व जेवण वाटप करण्यात आले. अत्यावश्यक सेवा कर्मचारी यांचे कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आले. वॉर्ड क्रमांक 22 आणि 23 मध्ये कोविड टेस्टिंग व औषध वाटप करण्यात आली. कोविड-19च्या दरम्यान टॉरेंट पॉवर वीज बिल वाढीच्या विरोधात मोर्चा करण्यात आला. 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. डॉक्टर व नर्स यांना मोफत पीपीई किट वाटप करण्यात आली. श्री मयूर चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्ध व विधवा महिलांना आर्थिक मदत करण्यात आली. काही क्षणचित्रे आपण श्री नितेश एनकर यांच्या लग्न वाढदिवसानिमित्त आणि कुमार ओम नितेश एनकर यांच्या वाढदिवसानिमित्त 11,000 गरीब व गरजू लोकांना राशन किट व अनाथ आश्रम मध्ये राशन किट वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी त्या भागात त्यावेळेला संपूर्ण वॉर्डात स्वखर्चाने गटाराचे चेंबर बसविले. धर्मराजा नावाप्रमाणेच खऱ्या अर्थाने त्यांनी ते सामाजिक बांधिलकी जोपासली. भाग्यनगर येथे स्वखर्चाने 200 मीटर पाण्याची पाईपलाईन बसवून लोकांची पाण्याची समस्या दूर करण्यात आली. चीनच्या हल्ल्याच्या निषेधार्थ चीनी वस्तूंचा बहिष्कार करण्यात आला. वॉर्ड क्रमांक 22 मधील कॅन्सर पीडित व्यक्तीस जीवनावश्यक वस्तू व आर्थिक मदत करण्यात आली. खंडोबा कॉलनी व फेने गावचा मुख्य रस्ता तसेच अंजूर पाठा अटलांटा सिटी मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मुख्य रस्त्याचे डांबरीकरण देखील विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात आले. करण्यात आलेला आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवणे यामध्ये देखील ते कुठेही मागे पडलेले नाहीत. नवीन षटकाला सुरुवात स्विंग करायचा होता ऑन साईडला. चेंडूच्या लाईनमध्ये न जाता खेळण्याचा प्रयत्न संदेश केणेचा पाहायला मिळतोय आणि अगदी चेंडू लाईनच्या आतमधून निघून गेलाय. विकेट किपरचा वेध घेत असताना फलंदाजांना एक सूचना आहे फलंदाजांसाठी की पंचांकडे कुठल्याही प्रकारचा इशारा आपण करायचा नाहीये, कारण अगदी व्यावसायिक पंच या स्पर्धेमध्ये आपल्याला लाभलेले आहेत. जो काही योग्य निर्णय असेल तो पंच जरूर देतील. 23 चेंडू शिल्लक आहेत. 56 धावांची आवश्यकता. गोलंदाज ऋषभ काठे, त्याचं हे दुसरं षटक. खोलवा टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा बीट केलंय. अप्रतिम गोलंदाजी ऋषभ काठेकडून. पहिल्या षटकामध्ये खर्चिक ठरला होता, परंतु शेवटच्या 2 चेंडूंवर त्या षटकामध्ये देखील कमबॅक करून दाखवलं आणि आता ह्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात केली ऋषभ काठेनं. वाईड यॉर्कर सध्या ब्रह्मास्त्र ठरलेला आहे चेंडू. वाईड यॉर्कर म्हटलं की खेळणं तितकं सोपं नसतं. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये ऋषभद्वारा बघायला मिळते. आतापर्यंत 9 धावांची भागीदारी या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नंदनने बाद होण्यापूर्वी 18 धावांचं चांगलं योगदान दिलं. यावेळेस चेंडू बॅटवर घेतलाय. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, मात्र वायडिश लॉंगॉनला तिकडे फिल्डर उपस्थित. ओ हो हो, चूक घडली आहे फिल्डरकडून. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. हा येतोय चौकार. नाही, क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. कारण बघितलं आपण जवळपास चेंडू हा एका टप्प्यानं हा क्षेत्ररक्षक जो आहे वाईड ऑफ लॉंगॉनला त्याच्या हातात गेला होता आणि हा चेंडू निघून जातो एका टप्प्यानं सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. स्पर्धेच्या स्टँडर्डनुसार आपण बघायला गेलो तर हा चेंडू अडवायला पाहिजे होता. दीप बेरिया त्या ठिकाणी. येस, आम्ही सातत्याने सूचना करतोय वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. अन्यथा अंतिम षटकामध्ये 6व्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक सीमारेषेवरून आपणास 30 सर्कलच्या आतमध्ये घेऊन यावा लागेल. चांगल्या स्थितीत हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेस दिशा थोडी भरकटली गेली. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. धावसंख्या 32 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. उजव्याष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू आपण बघितलं आणि त्यामध्ये धावसंख्या वाढती धावसंख्या झालेली आहे 32. नेट टू नेट फाईट, हाय स्कोरिंग मॅच आहे. संदेश पासून चेंडू वारंवार दूर ठेवण्याचा प्रयत्न या षटकामध्ये सुरू आहे ऋषभ काठेचा. ऑन साईडला खेळण्याची फारशी संधी द्यायची नाहीये फलंदाजाला.
असा त्याचा निर्धार आहे. यावेळेस फुल टॉस जोरदार अपील होत आहे, परंतु पंचांची स्वीकृती मिळत नाहीये. भन्नाट वेग होता या चेंडूवर, परंतु कुठेतरी हाईट कदाचित जास्त असावी, त्यामुळेच पंचांनी अपील फेटाळले. येस सर, रिप्लेमध्ये आपण पाहूया. बरेचसे फलंदाज हे ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे जो इम्पॅक्ट असतो त्यामध्ये देखील पंचांच्या मनात शंका असते. ऑफस्टिकच्या थोडा जरी बाहेर इम्पॅक्ट असेल तर मात्र पंच लेग बिफोरच्या रूपात फलंदाजाला बाद घोषित करू शकत नाहीत, जर फलंदाजाने स्ट्रोक ऑफर केला असेल तर नियमानुसार. 20 चेंडू शिल्लक आहेत, 50 धावांची आवश्यकता. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता आहे. सुरुवातीला मोठे फटके आलेले आहेत, पण मागच्या षटकापासून कुठेतरी धावांचा वेग थोडासा मंदावलाय. वेळ भरपूर खर्च केला जातोय या मॅचमध्ये. क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतंय. संदेश केणे आणि राजा गुळवी. गडी फक्त एकच बाद झालाय. ही जरूर थोडीफार जमेची बाजू असू शकते या मॅचमध्ये रिद्धी सिद्धी स्पोर्ट्स खालेर टीमसाठी, परंतु धावांचा वेग हा वाढवावा लागणार आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवा टप्प्याचा चेंडू, मिस टाइम स्ट्रोक, स्वतः गोलंदाज चेंडू खाली, जबरदस्त कॅच कॉटन बॉलच्या स्वरूपात. राजा गुळवी बाद. येस सर, टायमिंग बरोबर झालेलं नव्हतं. खेळण्याचा प्रयत्न जो होता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क हवा तसा झाला नाही. आणि या ठिकाणी गोलंदाज याने खूप चांगला झेल घेतलेला आहे स्वतःच्या गोलंदाजीवर. कॉटन बॉल हे पाहू शकता आपण. कॉलिंग झालं होतं, यष्टिरक्षकाला कॉल केला, तू थांब मी झेल घेतोय. हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जेव्हा झेल घेतात ना, त्या दोघांमध्ये कॉलिंग होणं फार गरजेचं असतं, समन्वय असणं फार गरजेचं आहे. चेंडू डिलिव्हर केल्यानंतर अगदी क्षणाचाही विलंब केला नाही गोलंदाजानं. मिस टाइम स्ट्रोक होता. अगदी बॅकफुटला वजन घेत असताना हा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. समोरच्या बाजूने खेळण्याचा निर्धार होता, पण पूर्णपणे टायमिंग चुकलं राजा गुळवीचं आणि एक जबरदस्त कॅच स्वतः गोलंदाजाने ते समाप्त केली आहे. दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. धावसंख्या 33. नवीन फलंदाज सूरज पाटील, मॅन फ्रॉम खारबाव. एक अतिशय घातक फलंदाज भिवंडी सिटी क्रिकेटमध्ये. येथून अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे. फक्त 19 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रेशर वाढत चाललेलं आहे फलंदाजी करणाऱ्या टीमवर. अतिशय आकर्षक सुरुवात पॉवर प्लेमध्ये पाहायला मिळाली होती, मात्र त्यानंतर गोलंदाजांनी चांगलं कमबॅक करून दाखवलंय. ऋषभचं खऱ्या अर्थानं कौतुक करायला लागेल. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस लाईन खराब आहे. डाव्या एष्टीच्या बाहेर बॉल निघून जातोय. पंचांचा वाईटचा इशारा. पंच राजेश तळाशिलकर यांना आपण बघतोय. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत महेंद्र पाटील आहेत. सामना खूप रोमहर्षक स्थितीत येथून देखील जाऊ शकतोय. जरूर थोडंसं डिफिकल्ट इक्वेशन आहे फलंदाजांसमोर, मात्र चांगले आक्रमक फलंदाज रिद्धी सिद्धी स्पोर्ट्स खालेर टीमकडे देखील आहेत. आडव्या बॅटचा प्रहार केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय गॅपमधून. अतिशय सुंदर फटका, चौकार. खूप चांगलं प्लेसमेंट की जबरदस्त होतं. स्लॉक केलं होतं, स्लॉक शिपचा फटका बघायला मिळाला. आणि आपण पाहतोय की अगदी मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता, वाईट ऑफ लॉंग ऑनला होता. दोघांच्या मधून जाणारा हा चौकार. चौकाराने धावसंख्या वेगाने वाढली. 38 धावा, 18 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. तत्पूर्वी आम्ही वळतोय, मात्र मान्यवर कक्षामध्ये जातोय. त्या ठिकाणी मान्यवर आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. मी किरणजी पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते ग्रामपंचायत ओळीचे विद्यमान सरपंच निलेशजी जाधव यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. निलेशजी जाधव हे स्वतः उत्कृष्ट क्रिकेटर सुद्धा आहेत. क्रिकेटशी त्यांचं खूप आतुर नातं आहे. त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान किरणजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. त्यानंतर साहेबराव चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते भावेशजी भानुशाली यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. साहेबराव चौधरी आपल्या शुभ हस्ते भावेशजी भानुशाली यांचं स्वागत आणि सन्मान करतील.
भावेशजी भानुशेरे यांचं स्वागत आणि सन्मान. जे स्वतः बिल्डर्स आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान साहेबराव चौधरी आपल्या शुभास्ते करतायत. स्वागत सन्मान करताना अतिशय चांगल्या प्रकारे भागवत गीतेचा ग्रंथ या ठिकाणी देण्यात येतोय. आध्यात्मिक. त्यानंतर प्रितेश रसिकलाल शहा जे सुद्धा बिल्डर्स आहेत त्यांचे स्वागत आणि सन्मान करण्याची मी मयूरजी चौधरी यांना करतोय. मयूरजी आपण आपल्या शुभास्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. प्रितेश रसिकलाल शहा जे बिल्डर्स आहेत, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. येस, प्रितेश रसिकलाल शहा जे बिल्डर्स आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान मयूर चौधरी आपले शुभ हस्ते करतायत. त्यानंतर दीपकजी बजाके यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते जनाब भोईर यांचं स्वागत सन्मान करायचं आहे. बादशाहभाई म्हणून यांचं नाव नक्कीच दीपकजी बजाके. आपण आपल्या शुभ हस्ते जनाब भोईर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. गावदेवी होळी संघाचे 40+ उत्कृष्ट खेळाडू आहेत जनाब भोईर. यस, मॅच सुरू होणार आहे. पुन्हा एकदा मी मनीषजी धीरज पाटील हे मान्यवर कक्षामध्ये आहेत. आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. MSC नायगाव टीमचे कॅप्टन त्याचप्रमाणे मॅगी 11चे कॅप्टन आपण त्वरित व्यासपीठाकडे यायचं आहे. अमोल पाटील यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघांचे कर्णधार. दीपती यामध्ये क्लास फटका ड्राईव्ह केलेला आहे. चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 3 धावा पूर्ण होत आहेत. खूप चांगला फटका होता. क्लास फटका बघायला मिळाला होता. कलात्मक क्रिकेट बघायला मिळते. क्लासिकल संगीत ऐकायला जितकं बरं वाटतं ना तितकाच क्लास फटका बघायला सुद्धा बरं वाटते. इमरान अंसारी फेम टीम MSC नायगांव टीम के कैप्टन, आपसे रिक्वेस्ट है प्लीज़ आपको तुरंत आना है. कमेटी के मेंबर से यहाँ पर संपर्क करना है. याला मात्र ड्राईव्ह केलेलं मात्र टायमिंग बरोबर झालेलं नाही. मिड विकेटला चेंडू जातोय आणि त्याला फक्त आणि फक्त 1 धाव घेण्याची संधी मिळते. धावसंख्या झाली 42. निम्मा पल्ला पार केलेला आहे. कारण लक्ष जे आहे ते 83 धावांचं लक्ष आहे. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू आणि 41 धावा. दीप यामध्ये एक क्लास फटका बघायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कावा सीमारेषेच्या पलीकडे जाणारा आजच्या दिवसातला सर्वोत्कृष्ट फटका बघायला मिळतोय. सचिन गायकवाडच्या बॅटमधून हा सुंदर फटका. विट होती. खोलवा टप्प्याचा बॉल. उंच बॅकलिपचा चांगला वापर तो करतोय आणि काय अचूक टायमिंग पाहायला मिळालं. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे बॉल पाठवलाय 6 धावांसाठी. अक्षरशः चेंडू खोदून काढलाय. अप्रतिम शॉट. जवळपास बॅकफुटला आला होता आणि काय फटका खेळलेला आहे. आजच्या दिवसातला अतिशय उत्कृष्ट असा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेला जाणारा हा फ्लॅट 6. धावसंख्या झाली 48. 48. खरं तर सचिन गायकवाडच्या फलंदाजीमध्ये फारसं फुटवर्क पाहायला मिळत नसतं, परंतु हँड आय कोऑर्डिनेशन त्याचं अफलातून आहे. बऱ्याचदा आपण पॉईंटच्या वरून देखील षटकार ठोकताना बघितलेला आहे सचिन गायकवाडला. एक विस्फोटक आणि पॉवर हिटर असे काही फलंदाज आहे. मग सचिन गायकवाड असेल, जितू गवळी असेल, सातत्याने मोठे फटके खेळण्यामध्ये वाकबगार आहेत. जास्त वेळ ते खेळपट्टीवर शांत राहू शकत नाहीत. 14 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. सामना खऱ्या अर्थानं रंगतदार अवस्थेत येऊन ठेपलाय. दीप बहरियाला आपण पाहतोय गोलंदाजी करताना. यावेळेला मात्र लॉफ्टेड शॉट.
अप्रतिम फटका, ताकदवर फटका आणि चेंडू कुठेतरी दूर जातोय. डीप वाईडिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. आधी ऑफ साईडला आणि आता ऑन साईडला दोन्हीकडे दोन मोठे फटके. टॉप हँडचा अगोदर चांगला वापर त्यांनी दाखवला, आता बॉटम हँडचा सुरेख वापर. लेंथ चेंडू टाकण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता, मात्र खूप चांगला संपर्क चेंडू आणि बॅटमध्ये. अफलातून टायमिंग, शक्तीचा देखील पुरेपूर वापर. स्विंग ऑफ द ब्लेड पाहण्यासारखा आहे, फुल स्विंग ऑफ द ब्लेड. आणि बॅक टू बॅक हा दुसरा षटकार येतो. या षटकाराबरोबरच 50 धावांचा पल्ला देखील पार केला आहे रिद्धी सिद्धी स्पोर्ट्स कालेर संघानं. धावसंख्या झाली आहे 3/54. 13 चेंडू शिल्लक, 29 धावांची आवश्यकता. प्रेशर पूर्णपणे गोलंदाजावर टाकलंय फलंदाज सचिन गायकवाडनं. फक्त 3 चेंडूंचा सामना केलाय आणि 15 धावांचं योगदान आतापर्यंत सचिननं दिलंय. आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ सादर करत असताना सचिन गायकवाड. याला पुन्हा हा चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक हा तिसरा षटकार. काय फलंदाजी करतोय अजय करत आपण पाहतोय. आता मात्र नक्कीच सामन्यामध्ये रंगत निर्माण झालेली आहे, कारण धावसंख्या झालेली आहे 60 आणि 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 23. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. नेट टू नेट फाईट, कश्मकश, अटीतटीची लढत, संघर्ष, बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळतोय. सामन्याला कलाटणी देणारं हे षटक राहिलंय. सचिन गायकवाड अफलातून फॉर्ममध्ये दिसतोय. सलगचे 3 षटकार त्याच्या बॅटमधून 3 वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये त्याने फटके खेळलेले आहेत आणि क्रिकेट रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकलंय आपल्या फलंदाजीच्या जोरावर. 60 धावा धावफलकावर. 3 ओव्हर्समध्ये 45 बनवायच्या होत्या. तब्बल 22 धावा खर्च केल्या दीप बेहरियानं आणि त्याचा खरपूस समाचार घेतलाय सचिन गायकवाडनं. कमालीची बॅटिंग. अजय, काल आपण पहिले 4 सामने जर बघितले थोडे एकतर्फा बघायला मिळाले. शेवटचे 2 सामने नो डाऊट खूप संघर्ष बघायला मिळाला, पण आज पहिल्या सामन्यामध्ये संघर्ष बघायला मिळतोय. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. 60 धावा झालेल्या आहेत. 12 गेंदों में 23 रन चाहिए. पहिल्या 4 षटकांमध्ये 2 गोलंदाजांचा वापर आपण बघितलाय, ऋषभ काठे आणि दीप बेहरिया. ऋषभची सुरुवात खराब होती, मात्र त्याचा अंत चांगला पाहायला मिळाला. दुसरं षटक त्याचं चांगलं राहिलं, परंतु दीप बेहरियानं पहिलं षटक चांगलं टाकलं. दुसऱ्या षटकामध्ये त्याच्यावर आक्रमण करण्यात आलं. आता करण कदमच्या हातात बॉल आहे, लेफ्ट आर्म गोलंदाज. कारण कदम येतोय. 5वं षटक आणि त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होईल सूरज. हा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय. पंच इशारा करतायत वाईट बॉल. स्वैर चेंडू, दिशाहीन चेंडू. धावसंख्या झाली 61. आता मात्र 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. ज्या पद्धतीनं सध्या खेळ चालू आहे, धावसंख्या तर मोठी बनवण्यात आलेली आहे शिवासकडून, परंतु ती सेफ आहे असं वाटत नाहीये. यावला स्लॉक शेप. चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. एक दर्जेदार बहारदार षटकार. कॅच घेण्यात आली होती, परंतु कॅच कुठे, सीमारेषेच्या पलीकडे अगदी डगआउटमध्ये. अप्रतिम फटकेबाजी सुरू आहे मैदानामध्ये. चेंडूवर बोट रोल केली होती, कटर टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र लवकर हा स्लोवर बॉल पिक केला होता सूरज पाटीलनं. एक गुडघा जमिनीवर टेकवला आणि त्यानंतर स्लॉक स्वीपचा जबरदस्त प्रहार. सिटेड बॅटेड स्ट्रोक बघायला मिळाला. कारण यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहू शकता. वाईट यॉर्कर म्हटलं तर अवघड ठरणार नाहीये. कमबॅक करतोय करण. डेथ ओव्हर्समध्ये यॉर्कर चेंडूपेक्षा चांगला चेंडू असू शकत नाहीये. हा वाईट यॉर्कर आहे आणि या चेंडूवर खरं तर ऑन साईडला मोठे फटके खेळणं फार कठीण असतं. ऑफ साईडला देखील तुम्ही फार जास्त फटके खेळू शकत नाहीत. ऑप्शन्स फार कमी असतात फलंदाजांकडे. एक चांगला बॉल होता करणच्या माध्यमातून. 10 चेंडू शिल्लक आहेत. 16 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्याकरिता रिद्धी सिद्धी स्पोर्ट्स कालेर संघाला. येस, करण कदम पुन्हा एकदा. याला पुन्हा स्लॉक शेप आणि असं वाटतं की क्लिअर होईल. या ठिकाणी डीप मिड विकेट, डीप वाईडिश मिड विकेट सीमारेषा. बाहुबली बाहुबली म्हणून हा प्रसिद्ध फलंदाज सूरज पाटील. आणि काय जबरदस्त झंडाटेदार फटके पाहायला मिळत आहेत. हा दुसरा स्लॉक स्वीप त्याने केलाय आणि दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. आतापर्यंत 17 धावांचं योगदान त्याने दिलंय. सचिनच्या बॅटमधून 21 धावा आलेल्या आहेत. एक जबरदस्त वेगवान पार्टनरशिप आपल्याला चौथ्या गड्यासाठी पाहायला मिळते. 38 धावांवर तिसरा गडी बाद झाला होता आणि आता बघता बघता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 73 या आकड्यावर. फक्त 10 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. 9 चेंडू आणि 10 धावा. काय फलंदाजी बघायला मिळते. यावेळेला पुन्हा एकदा अपील केलं जात आहे. चेंडू मात्र स्वेर आहे, दिशाने आहे, उजव्याच्या खूपच बाहेर जातोय
आणि पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. यस, पंचांचा खूप अचूक डिसिजन या ठिकाणी आहे. आता मात्र 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. आणि अगदी मॅचच्या सुरुवातीला जे आपण प्रेडिक्ट केलं होतं की दिवसा जेव्हा येथे सामने होतील तेव्हा कुठेतरी जास्त धावा पाहायला मिळतील आणि 80 धावांपर्यंत देखील टार्गेट चेज होऊ शकतंय. 80+ टार्गेट आहे या मॅचमध्ये. असं वाटतंय की ते आता अगदी सहजरित्या चेज केलं जाईल. परंतु क्रिकेट महान अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. मॅच अजूनही संपलेली नाही. 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावांची आवश्यकता. कारण पुन्हा एकदा मार्गस्थ होते लेफ्ट आर्म. पुन्हा एकदा स्लॉक करण्याचं अपील केलं जाते कॉड बिहाइंडचं आणि याचबरोबर सूरज याची खेळी संपुष्टात. चांगलं कमबॅक गोलंदाजाकडून. विकेटची खऱ्या अर्थानं गरज होती कारण दोन्ही फलंदाज अतिशय घातक ठरू पाहत होते. सूरजच्या बॅटमधून 2 षटकार आले होते. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करायचा होता. संथ गतीनं टाकण्यात आलेला चेंडू बॅटची थोडी वरची कडा लागली आहे आणि विकेट किपरनं हा रेग्युलेशन कॅच समाप्त केला आहे. चांगल्या खेळीचा अंत झाला आहे. आपल्या टीमला सुस्थितीत घेऊन गेलेला आहे बाद होण्यापूर्वी सूरज पाटील. त्याने बनवले आपल्या टीमसाठी 17 धावा. संघाची धावसंख्या 4 बाद 74. एक 36 धावांची वेगवान पार्टनरशिप बघायला मिळाली दोघांमध्ये आणि हेच फार महत्त्वाचं असतं. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग जर करायचा असेल तर कोणीतरी खेळपट्टीवर थांबून राहणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर एक वेगवान पार्टनरशिप करणं सुद्धा गरजेचं आहे. अवघ्या 9 चेंडूंमध्ये ही 36 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली आणि या पार्टनरशिपच्या दरम्यान तब्बल 5 षटकार ठोकण्यात आले. पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. मोठी धावसंख्या जर असेल, अजय करत आपल्याला आठवत असेल वर्ल्ड कप 2003ची मॅच पाकिस्तानने एक मोठी धावसंख्या उभी केली पण मात्र मास्टर ब्लास्टरने ज्याप्रमाणे सुरुवात करून दिली आणि भारताने तो सामना जिंकला वर्ल्ड कप 2003. तर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर वन हॅज टू प्ले अँकर रोल आणि एक चांगली पार्टनरशिप होणं सुद्धा गरजेचं असतं. सुनील पाटील पहिल्या चेंडूवर ताकदवर फटका खेळलेला आहे आणि चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. डेव्हिड वॉर्नर ऑफ भिवंडी ज्याला संबोधलं जातं त्याच्या बॅटमधून हा पाहू शकता अगदी षटकार निघालेला आहे. चौका षटकारांची आतषबाजी सूरज याने सुद्धा केली, त्यानंतर सचिन याने केलेली आहे. मग सुनील तरी मागे का राहणार. आल्या आल्या त्याने देखील आपला जलवा येथे दाखवलाय. अगदी स्लॉटमध्ये चेंडू होता. ऑन साईडला भिरकावून दिला चेंडू आणि 6 धावा. फक्त 3 धावा दूर आहे विजयापासून. आता रिद्धी सिद्धी स्पोर्ट्स काल्हेर संघ. 7 चेंडूंचा खेळ तब्बल बाकी आहे. विजयाच्या अगदी उंबरठ्यावर रिद्धी सिद्धी स्पोर्ट्स. येस, 7 चेंडू आणि 3 धावा. पुन्हा एकदा एक्सिडेंट बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र थोडासा उजव्या बाहेर होता आणि सरळ वेध घेतो यष्टी रक्षकाचा आणि आता फक्त 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. चेंडूच्या अक्षरशः चिंधड्या उडवण्यात आल्यात मागच्या 2 षटकांमध्ये. शेवटचा बॉल जरूर चांगला होता. जेव्हा जेव्हा फलंदाजांपासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये काही अंशी यश मिळालं करण कदमला. परंतु ओव्हरऑल षटक जर आपण बघितलं तर तब्बल 3 षटकार आले आणि 20 धावा त्याने आपल्या षटकामध्ये खर्च केल्या. मागच्या 2 षटकांमध्ये तब्बल 42 धावा गोलंदाजांनी खर्च केलेल्या आहेत. सामन्याचा अगदी कायापालट करून टाकलेला आहे फलंदाजांनी. सुरुवात केली सचिन गायकवाडनं, त्यानंतर सूरज पाटील चेंडूंवर तुटून पडताना दिसला आणि सुनीलच्या बॅटमधून देखील एक षटकार आलाय. तर षटकारांचा खऱ्या अर्थानं पाऊस या पहिल्याच मॅचमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी बरोबर 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. एखादा गोलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्याप्रमाणे गोलंदाजी करेल. हिरो कपमध्ये सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ज्याप्रमाणे गोलंदाजी केली होती, दिग्गज गोलंदाज असताना सुद्धा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्याकडे चेंडू सोपवला आणि खूप चांगली गोलंदाजी केली. याला मध्ये अंध्या हवेत फटका खेळलेला मात्र झेलवण्याची संभावना नाहीये कारण कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हता. जवळपास वाईड ऑफ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता. सेफ शॉट म्हणता येईल, सुरक्षित फटका म्हणता येईल. 2 धावा पूर्ण स्कोर लेवल झालेला आहे. आता जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. सचिन गायकवाडचं बुद्धी चातुर्य देखील इथे पाहायला मिळतंय. अगदी गॅपमध्ये फटका त्याने खेळला होता, चिप केला होता, फक्त जास्त शक्तीचा वापर न करता फटका खेळला. यावेळी मात्र हुकचा फटका खेळलेला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा आणि याचबरोबर विजय संघ होते रिद्धी सिद्धी. अभिनंदन रिद्धी सिद्धी, अभिनंदन राकेश पाटील आणि हार्ड लक शिवा स्पोर्ट्स. एक मोठी धावसंख्या उभी करून सुद्धा संघाला विजय मिळवता आला नाही आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आमचे एक्सपर्ट स्कोरर
ज्ञानेश्वर मुकादम माहिती देतील. 6 चेंडूमध्ये ज्यांनी विस्फोटक फलंदाजी केली, 27 धावांची खेळी केली. 6 चेंडूमध्ये 27 धावांची, त्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार लगावला आणि खऱ्या अर्थाने जो विजय साकार केला त्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला. म्हणून मॅन ऑफ द मॅच इज सचिन गायकवाड. मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक अशा प्रकारे